म्हणजे वाचायच्या अगोदर और वचन पढ़ने से पहले मी तुम्हाला प्रश्न करते, मैं आपको एक सवाल पूछती हूँ, किती जणांना स्वर्गात जायचं आहे? और कितने लोगों को स्वर्ग जाना है? सगळ्यांना स्वर्गात जायचं. सबको स्वर्ग में जाना है. स्वर्गात कोण जातं? जे जिवंत लोक आहेत तेच जातात ना. और स्वर्ग में कौन जाता है? जो जीवित है वही लोग जाते हैं. बरोबर आहे. मग आज आपण चेक करू तो आज हम चेक की करेंगे आपण जिवंत आहोत का. कि हम जीवित हैं क्या, आपण हे पाहूया और इसे हम देखेंगे. आणि जसं जसं पाहू और जैसे जैसे हम देखेंगे तशी तशी प्रार्थना आणि तसं तसं करू. तो वैसे वैसे प्रार्थना और वैसा वैसा हम करेंगे. आपण स्वतःला चेक करू. तो हम अपने आप को चेक करेंगे. स्वर्गाच्या राज्यासाठी आपण सुटेबल आहोत का. स्वर्ग के राज्य के लिए हम सुटेबल हैं क्या? नाही. नहीं. पुन्हा अरे आपण सुटेबल नाही, चला नरकात जाऊ असं करणार का. अरे अरे हम सुटेबल नहीं तो चलो हम नरक में जाएंगे, ऐसा करेंगे क्या? करणार करेंगे नाही करणार ना. नहीं करेंगे. नाही नाही, चला आपण योग्य नाही स्वर्गाच्या, चला आपण नरकात जाऊ, कधी असं करू पण नाही. अब नहीं है, अभी हम स्वर्ग के राज्य के लिए योग्यता की नहीं है, इसलिए हम नरक में जाएंगे, ऐसा कभी आपण बनवूया. हम बनेंगे. आपण देव आपल्याला बनवेल. और परमेश्वर हमें बनाएगा. ठीक आहे. आज आपण वाचू कोलोसीकरांचं पत्र. आज हम पढ़ेंगे कलीसियों की पत्री अध्याय 3 त्याचं 1 ते 17. उसका 1 से लेकर 17 तक. Colossians chapter 3 कुलसियों की पत्री अध्याय 3 verse 1 to 17. 1 से लेकर 17 तक. पहिलं वचन मी वाचेन, पहला वचन मैं पढ़ूंगी, दुसरं तुम्ही वाचा, दूसरा आप पढ़ेंगे, तिसरं बायका स्त्रिया वाचतील. तीसरा नाही, वचन पहिलं वचन मी वाचेन, पहला वचन मैं पढ़ूंगी, दुसरं रेशमा वाचेल, दूसरा रेशमा पढ़ेंगे, तिसरं पुरुष वाचतील, तीसरा पुरुष लोग पढ़ेंगे, चौथं स्त्रिया, चौथा स्त्रिया पढ़ेंगे, पाचवं मी, पांचवा में, सहावं ही, छठवा ये, सातवं तुम्ही, सातवा, आठवं तुम्ही. आठवा. अशा आपण राऊंड करायचे. और इस रीति से हम राउंड कर पढ़ेंगे. ठीक आहे. या आपण उभे राहू. हम सब खड़े हो जाएंगे. उभे राहून वचन वाचायचं. खड़े होकर हम वचन पढ़ेंगे. तयारी वाचायला. तैयार है पढ़ने के लिए? आनंदित आहात. आनंदित है. बायबल आणत जावा. और बाइबल लेकर आया. नसेल तर बाजूवाल्यांचं बायबल मध्ये बघा. और नहीं है तो बाजू वाले की बाइबल में देखो. सुरुवात करो. आता जब तुम मसीह के साथ जिलाए गए तो स्वर्गीय वस्तु की खोज में रहो जहाँ मसीह विद्यमान है और परमेश्वर की दाहिनी ओर बैठा है. तुम्ही आपली मने वरील गोष्टींकडे लावा, जगाच्या गोष्टींकडे लावू नका. पुरुष भाई लोग, क्योंकि तुम जो मर गए हो और तुम्हारे जीवन यीशु मसीह में के परमेश्वर. 4 स्त्रियां. इसलिए अपने उन अंगों को मार डालो जो पृथ्वी पर है, अर्थात व्यभिचार, अशुद्धता, दुष्कामना, बुरी लालसा, लोभ जो मूर्ति पूजा के बराबर पाप है. याच पातकांमुळे देवाचा भयंकर न्यायनिवाडा जवळ येऊन ठेपला आहे. और तुम भी जब इस बुराइयों में जीवन बिताते थे इन्हीं में के अनुसार चलते थे. एक दूसरे से झूठ मत बोलो, क्योंकि तुमने पुराने मनुष्यत्व को उसके कामों समेत उतार डाला है. तुम्ही आता अगदी नवीन प्रकारचे जीवन जगत आहात. या जीवनात चांगले कोणते ते तुम्ही सतत शिकत आहात, आणि ज्याने तुम्हाला हे नव जीवन दिले त्या ख्रिस्तासारखे अधिकाधिक होण्याचे तुमचे प्रयत्न सतत चाललेले आहेत. उसमें ना तो यूनानी रहा, ना यहूदी, न खतना रहित, न जंगली, न स्तुति, न दास और न स्वतंत्र, केवल मसीह सब कुछ और सब. यदि किसी को किसी पर दोष देने का कोई कारण हो तो एक दूसरे की सह लो और एक दूसरे के अपराध क्षमा करो. जैसे प्रभु ने तुम्हारे अपराध क्षमा किए वैसे तुम भी करो. आणि या सर्व सद्गुणांपेक्षा तुम्ही अधिक करून प्रीतीच्या मार्गदर्शनाखाली चाला, कारण त्यामुळे सर्व मंडळीत पूर्ण ऐक्य आणि सुसंवाद राहील. मसीह की शांति जिसके लिए तुम एक देह होकर बुलाया भी गया हो, जो तुम्हारे हृदय में राज्य करे और तुम धन्यवाद मानो. 17 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे. वचन या काम में जो कुछ करो सब पूरा यीशु के नाम से करो, उसके द्वारा परमेश्वर का बोला. आणि देव जो पिता त्याला तुमचे उपकार स्तुती सादर करण्यासाठी प्रभू येशू बरोबर देवाच्या समक्षतेत या. या आपण वचनासाठी प्रार्थना करू. आप वचन के लिए प्रार्थना करें. ओ धन्यवाद 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 धन्यवाद. मेरा वचन की सेवा को आपके हाथों में दे दे. ये वचन आज आपने हमें प्रभु दिया है, आज के इस दिन में प्रभु हमारे लिए दिया है, तो इसलिए हम सब वचन ध्यान से सुनकर उसका अनुसरण करने वाले होने
लिए कृपा कर। प्रभु, ये हमारी प्रार्थना है प्रभु यीशु के नाम से, आमीन। हम नीचे बैठ जाएंगे। आपण खाली बसूया। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. यानं देवाचं वचन इथे सांगत आहे की येशू आज परमेश्वराच्या उजवीकडे जाऊन बसलेला आहे। और परमेश्वर का वचन यहाँ पर कहता है कि यीशु मसीह आज परमेश्वर की दाहिनी ओर जा तो बैठा है। स्वर्गात आहे। वो स्वर्ग में तो है। कुठे आहे? वो कहाँ पर है? स्वर्गात आहे, स्वर्ग में है। देवाच्या उजवीकडे परमेश्वर की दाहिनी ओर सिंहासनावर बसलेला आहे। सिंहासन के ऊपर बैठा हुआ मग है। आज देवाचं वचन हे जे पौलाच्या द्वारे आपल्याला काय सांगत आहे? और आज ही परमेश्वर का वचन पौलुस के द्वारा हमें क्या बता रहा मग है? आपल्याला कुठं राहायचंय? स्वर्गात राहायचे का पृथ्वीवर? तो हमें कहाँ रहना है? स्वर्ग में रहना है या फिर पृथ्वी के तुम्ही ऊपर? थोड्या वेळा अगोदर बोलला तुम्हाला सगळ्यांना स्वर्गात जायचं, आपने थोड़ी देर पहले ही कहा कि आप सबको स्वर्ग में जाना है। बरोबर आहे? मग तुम्हाला सर्वांना स्वर्गात जाण्यासाठी तो आप सबको स्वर्ग में जाने के लिए तिथं लक्ष द्यायचंय। वहाँ पर ध्यान लगाना मग है। पृथ्वीच्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष नाही तो द्यायचं। पृथ्वी की बातों के ऊपर मन नहीं लगाना हा, है। आपलं जीवन ख्रिस्तामध्ये लपलेलं आहे, और हमारा जीवन मसीह में छुपा हुआ है, म्हणून ख्रिस्त जगला पाहिजे। इसलिए मसीह जीना चाहिए। ज्या दिवशी तुम्ही बपतिस्मा घेतला और जिस दिन आपने बपतिस्मा दिया ख्रिस्त तुमच्यामध्ये जगत आहे तो मसीह आप में जी रहा है आणि तुम्ही लपलेले आहात। और आप छिपे हुए हे हैं। पुन्हा सांगते, जे चौथं वचन आहे तिसरं हे जे वचन आहे और तीसरा जो वचन है त्याच्यात लिहिलेलं आहे आपलं जे जीवन आहे ते ख्रिस्तात गुप्त आहे। और उसमें ऐसा लिखा है कि हमारा जो जीवन है वो मसीह में गुप्त है आपण लपलेला आहोत। और हम छुपे हुए हे हैं। कधी झालं? और ये कब हुआ? जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये बपतिस्मा घेतला, जब हमने मसीह में बपतिस्मा लिया। पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बपतिस्मा घेतला। पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा मग दिया। जेव्हा आपला बपतिस्मा झाला, तो जब हमारा बपतिस्मा हुआ ख्रिस्त आपल्यामध्ये उठला, तो मसीह हमारे अंदर जी उठा आपल्यामध्ये जिवंत झाला और हमारे अंदर जीवित हुआ। आणि तो जसं जिवंत झालाय और वो जैसे जीवित हुआ है त्याला जगवायचे, तो उसे अभी जीने देना है त्याला जगून द्यायचे। और उसे जीने देना है। आपण नाही तो जगायचं, हम नहीं जीना है। म्हणून आपण लक्षात ठेवायचे इससे हमें याद रखना आपले है। हे जे डोळे आपले नाहीये, और हमारी ये जो आंखें वो हमारी ते नहीं है, येशूचे। वो यीशु मसीह आपले की जे है। हात आहेत हमारे जो हाथ ते है येशू आपले नाहीये, वो हमारे नहीं है, येशूचे। वो यीशु मसीह आपले में हे है। जे पाय आहेत, हमारे ये जो पैर हे है जे पूर्ण अवयव और आहे, हमारा जो पूरा अवयव हे है सर्व येशूचे, वो सब यीशु मसीह का है, आपलं नाहीये। हमारा नहीं। म्हणून आपण काही करतो इसलिए हम जो कुछ करते ते हैं आपण येशूला करवतो, तो हम यीशु को करवा रहे हे हैं। लक्षात ठेवा। ये हमेशा याद म्हणून रखना। आपण जेव्हा येशूला करवतो, येशू वाईट करत नाही, और हम जब यीशु को करवाते तो यीशु तो बुरा करता नहीं, म्हणून येशू आपल्यापासून लांब होतो। इसलिए यीशु हमसे दूर हो जाता आणि है। जसं येशू आपल्या नॅचरली जिथे पाप आहे तिथे येशू राहत नाही। तो नेचुरली जहाँ पर पाप है वहाँ पर यीशु मसीह रहता नहीं। जर समजा तुम्ही तंबाखू हाताने चोरता, तुम्हाला काय वाटतं येशू तंबाखू चोरतो? और समझो आप अपने हाथों से तंबाकू को मसलते हैं तो क्या यीशु मसीह अपने हाथों से तंबाकू को मसलता है? नाही, हे चूक आहे। ये गलत है। म्हणून तुम्ही स्वतः येशूपासून लांब झाल्यामुळे तंबाखू चोरता, मग तुम्हाला काय होतो? कॅन्सर हा रोग होतो। और आप खुद यीशु मसीह के से दूर जाने के कारण आप अपने हाथों से तंबाकू मसलते हैं और फिर आपको कैंसर हो जाता है। आजार कधी येतात आपल्याला? और बीमारी हमें कब लगती है? जेव्हा आपण देवापासून लांब जब जातो। हम परमेश्वर से दूर चले जाते हैं। जोपर्यंत देवाच्या जवळ और आहे, जब तक हम परमेश्वर के निकट बायबल काय हैं सांगतं? हम जब तक आपण जोपर्यंत एकमेकांच्या संगती राहतो, आपण एक दुसऱ्यांना ऊब देतो, गरम करतो। और बाइबल हमें बताती है जब तक हम एक दूसरे के साथ रहते हैं हम एक दूसरे को गर्म करते हैं। जेव्हा आपण ख्रिस्ताबरोबर राहतो, तो ख्रिस्ताची सहभागिता ठेवत असताना, ख्रिस्ताबरोबर संगतीत जीवन जगत असताना आपण पवित्र असतो, निरोगी असतो, जीवन आपण जगत असतो। और जब हम मसीह के साथ रहते हैं उसके साथ संगति करते हैं तो हमारे अंदर पवित्रता रहती है, हमारे अंदर जीवन रहता है और हम बीमार नहीं पण रहते। जसं आपण ख्रिस्तापासून लांब जातो, और जैसे हम मसीह से दूर चले जाते तर हैं शैतान आपल्या जवळ तो येतो, शैतान हमारे निकट आपण आता त्याला है आमंत्रण देतो और हम उसे आमंत्रण आणि देते तो हैं आपल्यामध्ये वाईट काम करतो। और वो हमारे अंदर बुरे काम करता है। म्हणून आपल्याला करायचं काय? सदैव ख्रिस्ताबरोबर राहायचंय। इसलिए हमें करना क्या है? हमेशा मसीह में बने रहना है। म्हणून देवाचं इथं वचन सांगतं की आपण जेव्हा बपतिस्मा घेतला तर आपण आपले सर्व जुनं मनुष्यत्व काढलेले आहे। इसलिए प्रभु का वचन यहाँ पर कहता है जब हमने बपतिस्मा लिया तो हमने जुना मनुष्य को उतार दिया। जुना मनुष्यमध्ये आपण जगत असताना आपण मेलेले होतो। और जुना मनुष्य से हम जब जी रहे थे तब हम मरे हुए थे। बपतिस्मा घ्यायच्या अगोदर, येशूकडे यायच्या अगोदर आपण सगळे मेलेले होतो। और बपतिस्मा लेने से पहले यीशु के पास आने से पहले हम सब मरे हुए थे पापाने आपल्याला मारून और टाकलं, पाप ने हमें मार डाला था। म्हणून आपण शिवी देऊन बोलायचे तुझ्या आईला, तो पण म्हणायचा अरे तुझ्या आईला। और इसलिए हम गाली देकर बात करते थे तेरी माँ की, फिर वो भी बोलता था काय तेरी माँ वाटत की। नव्हतं आपल्याला, और कुछ भी हमें लगता नहीं था पापामुळे आपण अगदी मेलेले और होतो। पाप के कारण हम मरे हुए थे आपल्याला कसली जाणीव होत और नव्हती, हमें किसी भी बात का एहसास नहीं था। है ना? पण आता
ख्रिस्तामध्ये बपतिस्मा घेतल्यामुळे और अभी मसीह में बपतिस्मा लेने के कारण ख्रिस्त आपल्या जिवंत झालाय, और हमारे अंदर अभी मसीह जी उठा है, म्हणून आपल्याला खूप केअरफुली जगायचं आहे. तो इसलिए हमें बहुत ख्याल से जीना ज्या चाहिए. गोष्टी आपण ख्रिस्तात पहिलं करत होतो, ख्रिस्तामध्ये याच्या अगोदर करत होतो, तो जो बातों को हम मसीह में आने से पहले कर रहे थे ते आता आपण नाही केलं वो पाहिजे. अभी हम नहीं करना चाहिए. बाइबल काय सांगतं? बाइबल क्या बताती है? करंतीकरांचं पत्र 5:17 मध्ये, जो कोई मसीह में है वो नई सृष्टि है, पुरानी बातें बीत गई, देखो सब कुछ नई हो गई है. करंतीकरांचा पत्र आहे 5:17 मध्ये देवाचं वचन म्हणतं, जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवीन सृष्टी आहे, आता जुन्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या, आता सगळ्या काही नवीन गोष्टी. म्हणून आपलं जुनं मनुष्यत्व आपण उतारून टाकले आहे. तो हमारा जुना मनुष्य होता हमने उतार दिया है. मग आपल्यामध्ये खरंच आपण जुनं मनुष्य काढलेलं आहे का? तो हमारे अंदर सच में हमने जुना मनुष्य तो उतार दिया है क्या? जिवंत आहोत का? हम जीवित है क्या? ख्रिस्तात आपण जगतोय का ख्रिस्त आपल्यात जगतोय? और मसीह में हम जी रहे हैं कि मसीह हमारे अंदर जी ते रहा है? आपण चेक करू. ये हम चेक करें. 5व्या वचनात लिहिलेलं आहे, 5वें वचन में लिखा है, जर तुम्ही पृथ्वीवर तुम्ही जुनं मनुष्यत्व चालत आहात अगर आप पृथ्वी के ऊपर जुना मनुष्यत्व लेकर चल रहे आणि हैं, तुम्ही अजून मेलेलेच आहात, जिवंत नाही, अभी तक आप मरे हुए हैं, अभी तक आप जीवित नहीं है, तुमची शरीराची कामं अजून चालू आहेत, और आपके शरीर के काम अभी तक चालू है, तर मग ती कोणतं आहे? तो वो कौन है? व्यभिचार. व्यभिचार. दुसरा आहे अशुद्धता. दूसरा है अशुद्धता. तिसरा आहे दुष्कामना. और तीसरा है दुष्कामना. चौथा आहे बुरी लालसा. और चौथा है बुरी लालसा. आणि पाचवा आहे लालच. और पांचवा है लोभ. हे मूर्ती पूजा समान पाप आहे. और ये मूर्ति पूजा के बराबर पाप है. आपण लालच करतो, हम लालच लोभ करते हैं, आपण मूर्ती पूजा करतो, हम मूर्ति पूजा करते हैं, हा नाही करत. पण इथे लिहिलेलं आहे, लोक हा जो मूर्ती पूजा समान बरोबर पाप आहे. और यहाँ पर लिखा है कि लोग मूर्ति पूजा के बराबर पाप है. काय आहे? क्या? लोक म्हणजे कोणत्या तरी गोष्टीची जास्त हाव घेणं. और लोग मतलब किसी वस्तु की ज्यादा लालच करना, येशू भाव म्हणाला, रखना. तू लोभ करू नकोस. और यीशु ने कहा तू लालच मत 10 कर. आज्ञा दिल्या. 10 आज्ञा दी या है. 10 आज्ञांमध्ये देवाने आज्ञा दिली, तू लोभ करू नकोस. और इस 10 आज्ञा में परमेश्वर ने आज्ञा दी तू लालच मत करना. कोणाच्या दासाचा नाही, किसी के दास का नहीं, बायकोचा नाही, पत्नी का नहीं, नवऱ्याचा नाही, पती का नहीं, पैशाचा नाही, पैसों का नहीं, सोन्याचा नाही, सोने का नहीं, चांदीचा चांदी का नहीं. असा कोणत्याही वस्तूचा आपण लोभ केला नाही और पाहिजे. किसी भी वस्तु का हम लालच नहीं करना चाहिए. पण आपल्यामध्ये लोभ आहे. पर हमारे अंदर लालच है. बायबल सांगतं, बाइबल बताती है तुम्ही तुम्ही दोन स्वामीची सेवा करू शकत और नाही. तुम 2 स्वामियों की सेवा नहीं कर सकते. एकाला तुम्ही प्रेम करा और एक से तुम प्यार आणि करोगे एकाला तुम्ही वैर करा. और एक से तुम बैर करोगे. जर तुम्ही देवाला प्रेम करता अगर आप परमेश्वर से प्यार करते तर हो तुम्ही पैशाला प्रेम नाही करू तो आप शकत. पैसों को प्यार नहीं कर सकते. पण जर तुम्ही पैशाला प्रेम करता अगर आप पैसों को प्यार तर करते तुम्ही हो देवाला प्रेम नाही तो करू आप शकत. परमेश्वर को प्यार नहीं कर सकते. तुम्हाला कळालं? कारण ह्या दोन्ही गोष्टी एकसंगती, देव आणि पैसा एकसंगती नाही राहू शकत. क्योंकि ये दोनों भी बातें परमेश्वर और पैसा एक साथ नहीं रह सकता. आणि पृथ्वीवर लिहिलेलं आहे, ज्याला स्वर्गात जायचंय त्याला ह्या पृथ्वीच्या गोष्टी, म्हणजे ज्याला पृथ्वीत राहायचंय तो ह्या गोष्टी करू शकतो. और जिसे पृथ्वी के ऊपर रहना है वो इन बातों को कर सकता है. कोणत्या गोष्टी? कौन सी बातें? तो व्यभिचार करू वो शकतो, व्यभिचार भी कर सकता है, अशुद्धता राहू शकतो. अशुद्धता भी रह सकता अशुद्ध है, म्हणजे काय अशुद्ध आहे? म्हणजे? घाणेरडे घाणेरडे विचार करणं, गंदे गंदे सोच लाना, घाणेरडे घाणेरडे व्यक्ती लोकांबद्दल घाणेरडे नग्न चित्र पाहणं, और लोगों के बारे में नंगे चित्र देखना विचार और बनवणं विचार तैयार करना किंवा घाणेरडे व्हिडिओज या बघणं, फिर गंदे वीडियोस देखना, त्याला म्हणतात अशुद्धता. और उसे कहते हैं अशुद्धता, दुष्कामना दुष्कामना. म्हणजे कोणत्या तरी गोष्टीची वाईट गोष्ट करणार, अरे याचं वाईट हो, याचं चांगलं नाही हो, ह्याला चांगलं नाही भेटो, याचा धंदा कधी चांगला नाही हो, हा मरून जाऊ, त्याला म्हणतात दुष्कामना, वाईट विचार. और इसका बुरा हो, इसका धंधा कभी अच्छा नहीं चले, इसे बोलते हैं दुष्कामना. बुरी लालसा. बुरी लालसा. बुरी लालसा यानी बुरी बातें रखना. जैसे बुरी लालसा, मुझे ऐसी इच्छा हो गई कि बुरी लालसा मैं दारू पीऊं. आणि मतलब बुरी लालसा मतलब माझी अशी इच्छा झाली की मी दारू लालसा पिईन. शरीर में होती है. आणि लालसा ही शरीरात असते. देखो हमें कभी कभी दाल खाने की इच्छा आती है, आणि कधी कधी आपल्याला डाळ खायची इच्छा होते मटन खाने की इच्छा है. आणि मटण खायची इच्छा होते. ये खाने की वस्तु है, खा सकते हैं. आणि या खायच्या वस्तूला आपण खाऊ ये शकतो. हमारा शरीर लालसा करता है. आणि हे शरीर आपले काय करतं, मांग करतं. लेकिन कभी कभी ये शरीर मिट्टी भी खाने के लिए मांग करता है. पण कधी कधी हे शरीर माती पण खायची मांग करतं. जब भी देखो अभी बारिश आ गई आता पाऊस आला, तो मिट्टी का खुशबू आएगा, मातीचा वास येईल. घास ये मिट्टी में खाओ. आणि काश्मीरी मिठी खाऊ.
क्या मालूम उनको क्या खाने की इच्छा थी, वो खाएगा बाबा मिट्टी, लोग खाते हैं, आणि लोक माती खातात, बच्चे खाते हैं, मुलं खातात, खेलते खेलते खाते हैं, खेळता खेळता खातात. ये है लालच. अभी तो छोटे बच्चों का तो चलो उनका कैल्शियम कम हो गया इसलिए वो लोग खाते हैं. आणि लहान मुलांचं कॅल्शियम कमी झाले म्हणून ती लोक मिट्टी खातात. खाना श्राप है. आणि माती खाणं हा एक श्राप उसने आहे. वो परमेश्वर ने ये श्राप इसको दिया, सांप को. आणि देवाने हा श्राप सापाला दिला इसीलिए ये श्रापित पशु है वो. आणि म्हणून तो श्रापित पशु आहे. इसीलिए जो मिट्टी खाने की इच्छा रखते समझ जाने का, अरे बाबा श्राप के पीछे जाने का जरिया हो रहा है, श्रापित नहीं होना है. आणि जो माती खायची इच्छा ठेवतो समजून जाय तो श्रापाच्या अधीन ते चाललेला आहे म्हणून माती नाही खायची. ज्या व्यक्तींना पृथ्वीवर राहायचं आहे और जिन व्यक्तियों को पृथ्वी के ऊपर रहना ते है लालच करू शकतात. वो लालच कर सकते हैं. लालच म्हणजे फक्त पैसा पैसा पैसा, रात्री झोपताना सुद्धा पैसा, सकाळी उठल्यावर सुद्धा पैसा, और लालच मतलब सिर्फ पैसा पैसा, सोते समय भी पैसा और उठने के बाद भी पैसा. कसा कमवू पैसा, और कैसे पैसा कमाओ, कुठे लपवू पैसा, और कहाँ पर पैसा कसा छुपाओ, काढू पैसा, और कैसा निकालो पैसा, कसा चोरू पैसा, और कैसे पैसा चोरी करो, आणि कसा लपवू पैसा. और कैसे छिपाओ पैसा. हमेशा विचार. और हम बँकेत 1000 रुपये 1 लाख कसा करू. और बैंक में 1000 रुपये 1 लाख कैसे करूँ. बघा, पैसे जमा करणं हे करणं किंवा हे चूक नाही, पण सदैव त्याचेच विचार, सदैव पैशांचे पैशांचे पैशांचे, तर त्याला म्हणतात लोभ. और पैसा जमा करना ये गलत बात नहीं, पर हमेशा पैसों को ही विचार रखना उसे बोलते हैं लालच. जेव्हा तुम्ही देवाचा वेळ देवाला न देता, पैशाला देता, कामाला देता, त्याचा अर्थ तुमच्यात लोभ आहे. और आप परमेश्वर का समय परमेश्वर को नहीं देते हैं, पर वही समय आप पैसे को देते हैं, काम को देते हैं, मतलब इसका अर्थ है आपके अंदर लालच है. जर तुम्हाला देवापेक्षाही एखादा माणूस खूप आवडतो, याचा अर्थ तुम्हाला त्या माणसाचा लोभ आहे. और आपको परमेश्वर से भी ज्यादा कोई व्यक्ति अच्छा लगता है तो इसका अर्थ है कि उस व्यक्ति के लिए आपके मन में लालच है. एखादी बाई जास्त आवडते, एक स्त्री अच्छी लगती तुम्ही है, देवाला सोडू शकता, आप परमेश्वर को छोड़ सकते बाईला हैं, नाही सोडू पर वो शकता. स्त्री को नहीं छोड़ सकते. तुमच्यात लोभ आहे त्या तो बाईचा, आपके अंदर लालच है उस स्त्री के बारे में, पैशांचा लोभ, और पैसों का लालच, बऱ्याच गोष्टींचा लोभ असतो माणसाला. और बहुत सारी वस्तुओं का लालच होता है मनुष्य ह्या को. पृथ्वीवर माणसांना ठेवतात. तो इस पृथ्वी के ऊपर वो मनुष्य को रखती है. आपण जर करत असेल अगर हम वो करते रहेंगे तर आपण स्वर्गात जाऊ शकणार नाही. तो हम स्वर्ग में जा नहीं सकते. आपल्याला जर स्वर्गात जायचं और असेल अगर हमें स्वर्ग में जाना है तर बायबल सांगतं, तो बाइबल बताती है इन अंगों को मार डालो. आणि ह्या अवयवांना मारून टाका. काय सांगितलंय? क्या करने के लिए बोला है. मारून टाकायला सांगितलं. और मार डालने के लिए बोला है. जर आपल्यामध्ये लोभ असेल, अगर हमारे अंदर लालच होगा, बुरी लालसा असेल, बुरी लालसा होगी, बुरी लालसा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, ज्या गोष्टी खायला मना आहे, ज्या गोष्टींची करणं मना आहे ते करणं, व्यभिचार, अशुद्धता, दुष्कामना असेल, और व्यभिचार, अशुद्धता, दुष्कामना होगी, तर लिहिलेलं आहे तो लिहिलेलं आहे. ह्यांना मारायचंय. तो इन्हें मार डालना. जर आज आपण नाही मारलं, अगर आज हमने इन्हें नहीं मारा, इथे लिहिलंय 6व्या वचनात, 6वें वचन में लिखा है, याच पातकांमुळे देवाचा भयंकर न्याय निवाडा जवळ येऊन ठेपला आहे. ह्याच पापांमुळे आपल्यावर न्याय निवाडा जवळ येईल आणि केला आला आहे असं सांगितलं. इन्हीं पाप के कारण परमेश्वर का भयावह न्याय हमारे सामने आकर खड़ा है ऐसा लिखा. पहिले आपण ते करत होतो, पहले हम वो कर रहे पण थे, आता नाही करायचं. पर अभी नहीं करना है. आता तसं नाही जगायचं. और अभी वैसा नहीं जीना है. म्हणून तसं न जगण्यासाठी तो वैसा नहीं जीने के लिए आपल्याला त्या अंगांना काय करायचंय? मारून हमें टाकायचं. उन अंगों को क्या करना है? मार डालना मग है. कसं मारायचं? तो कैसे मारना है? हा? प्रार्थना करके करके. प्रार्थना करून करून. पहिलं उत्तर प्रार्थना करके करके. प्रार्थना करून करून. दुसरं दुष्ट आत्माओं को डांटना. दुष्ट आत्मेला डांटना है. बोलना नहीं मेरे से निकल जा करके ऐसा. तीसरा उपवास करना उसके लिए. आणि उपवास करणं त्याच्यासाठी. चौथा हा? नियंत्रण रखना. नियंत्रण ठेवणं. आप कंट्रोल करना और उस पाप को न करना. आणि तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवायचे आणि ते पाप नाही करायचे. आप उन्हें मारने के लिए तुम्ही त्याला मारण्यासाठी आपको सबसे पहले वो नहीं करना पड़ेगा. आणि तुम्हाला सर्वात पहिले ते करावं नाही लागलं. जब आप उसे नहीं करते हो आणि जेव्हा तुम्ही त्याला नाही करत तब वो निर्बल होता है. तेव्हा तो निर्बल होतो. निर्बल होके होके वो मर जाता है. आणि निर्बल होऊन होऊन तो मरून जातो. इसीलिए प्रियो उन अंगों को मारना. म्हणून प्रियाने त्या अंगांना मारून यीशु ने टाकायचं. कहा येशू तेरा म्हणाला, हाथ तुझे पाप कराता है तो उसे काट डाल. तुझा हात तुझ्याकडनं पाप करून घेतो त्याला कापून तो टाक. अंधा होके स्वर्ग में जा. आणि तू
उलटा होऊन स्वर्गात जा. अगर तेरा पैर पाप कराता है आणि जर तुझं पाय पाप उसे करून काट डाल, त्याला कापून टाक लंगड़ा होके स्वर्ग में जा. आणि लंगडा होऊन तू स्वर्गात जा. तेरा आँख पाप कराता है, तुझे डोळे तुझ्याकडे पाप करून आँख को घेतात, निकाल दे. डोळ्यांना काढून टाक. अंधा होके स्वर्ग में जा. आंधळ होऊन स्वर्गात जा. लेकिन पण देखने वाला होकर नरक में जाना बहुत भयंकर बात है. आणि पाहणारा असून नरकात जाणं ही खूप भयंकर गोष्ट आहे. क्यों? क्योंकि इतना भयंकर नरक है, यीशु ने कहा. कारण भयंकर नरक आहे असं येशू यीशु म्हणाले. कहता है लंगड़ा टुंडा अंधा होके स्वर्ग में जाना, लेकिन नरक नहीं जाना. आणि येशू म्हणतो आंधळा होऊन लंगडा होऊन तू स्वर्गात जा, पण तू काय काय तू नरक नहीं तू जाना, नरकात जाऊ नको, पर स्वर्ग में आना. पण स्वर्गात ये. इसीलिए अंगों को काटने का अर्थ है वो काम नहीं करना. आणि अंगांना कापण्याचा अर्थ आहे ती विधी ती काम न अब करणं. उसके लिए उसने कहा प्रार्थना करा. आणि त्याच्यासाठी तो म्हणाला तुम्ही प्रार्थना करा. इसलिए प्रियो, अगर इनमें से कोई भी पाप आप करते हो आणि प्रियांनो ह्याच्यामध्ये कोणतेही पाप तुम्ही करत तो असाल आप स्वर्ग कभी नहीं तर जाओगे. तुम्ही स्वर्गात कधी मैं भी नाही जाणार. नहीं, आप भी नहीं. मी सुद्धा नाही, तुम्ही सुद्धा नाही. समझ में आया? समजलं? आंखों को बंद करेंगे डोळे बंद करूया. और प्रभु से अगर इनमें से कोई भी एक पाप, 5 ये जो पाप बताए हैं, आणि जे 5 पाप सांगण्यात आलेले आहेत, व्यभिचार, व्यभिचार, अशुद्धता, अशुद्धता, दुष्कामना दुष्कामना, और बुरी लालसा बुरी लालसा और लालच, आणि लोभ. अगर आप करते होंगे जर तुम्ही करत असाल प्रभु से माफी मांगो. देवाकडे क्षमा मागा. प्रभु को बोलो, प्रभु आज के बाद देवाला म्हणा आजपासून मैं ये नहीं करूँगा, मी नाही करणार. मुझे क्षमा करो, मला क्षमा मुझे कर, शक्ति दो. मला शक्ती दे. आज से मैं ये पाप नहीं करूँ. आजपासून मी पाप करू मुझे नये. स्वर्ग जाना है. मला स्वर्गात जायचंय. ये काम करने वाले लोग, हे काम करणारे लोक इनके ऊपर प्रकोप आता है, आणि यांच्यावरती तुझा कुठं येतो, दंड येतो, न्याय आता है, न्याय और येतो. मुझे न्याय के सामने नहीं जाना. आणि मला न्यायासमोर नाही जायचं. प्लीज प्लीज प्रभू मुझे मदद कीजिए, मला मदत कर. मुझे सहायता कीजिए, मला मदत कर. मुझे ताकत दीजिए. मला ताकद मैं दे. ये पाप नहीं करूँ, मी हे पाप करू मुझे नये. मदद कीजिए. मला मदत कर. यीशु के नाम से मैं मांगता हूँ, येशूच्या नावावर मी मुझे मागतो. मदद कीजिए. मला मदत कर. आज के बाद मेरे से व्यभिचार होने मत दो, आजपासून माझ्याकडे व्यभिचार होऊन देऊ तो नको. अशुद्धता होने मत दो, आणि अशुद्धता माझ्याकडे होऊन दुष्कामना देऊ होने नको. मत दो, दुष्कामना होऊन देऊ मेरे नको. शरीर में बुरी लालसा मत आने दो. माझ्या शरीरात वाईट वासना येऊन मैं देऊ लालच नको. नहीं करूँ, मी लोभ करू किसी नये. भी बात का नहीं. कोणत्याही गोष्टीचा मुझे नाही. मदद कीजिए. मला मदत कर. यीशु के नाम से येशूच्या नावाने इन सारी बुरी आत्माओं को या सर्व वाईट आत्म्यांना निकल जाने की आज्ञा देता हूँ. निघून जायची आज्ञा दे. मेरे अंदर से निकल जाने की आज्ञा. माझ्याकडनं निघून जायची उन्हें आज्ञा मैं दे. बांधता हूँ. त्याला मी दूर बांधतो हट मेरे शरीर से, आणि दूर हट माझ्या मेरे शरीरात, प्राण में से, माझ्या प्राणामध्ये, मेरे आत्मा में से माझ्या आत्म्यामध्ये निकल जा. निघून जा. मेरे विवेक को मैं शुद्ध करता हूँ, माझ्या विवेकाला मी शुद्ध करतो, पवित्र करता हूँ, पवित्र करतो और मैं मसीह का हूँ घोषित करता आणि मी ख्रिस्ताचा आहे हे घोषित हूँ. करतो. मुझे पृथ्वी पे नहीं रहना है. मला पृथ्वीवर नाही राहायचंय. मेरा यीशु मसीह जहाँ है माझा येशू ख्रिस्त जिथे वहाँ आहे मुझे जाना है, तिथे मला और जायचं मैं जाऊंगा. आणि मी जाईन. इस पर मैं जय पाऊंगा. याच्यावर मी जय प्राप्त आज से करेन. मैं इस पर जय पाऊंगा. आजपासून मी याच्यावरती जय मेरा प्राप्त यीशु करेन. विजयी है, माझा येशू विजयी आहे मैं मसीह में विजयी हूँ. आणि मी ख्रिस्तात विजयी आहे. धन्यवाद देता हूँ धन्यवाद देतो प्रभु यीशु के नाम से. प्रभू येशूच्या नावाने. आमीन. आमेन. Praise the Lord. प्रेस करा. अब यहाँ आगे लिखा है आणि आता इथे पुढे लिहिलंय 8वें वचन में, 8व्या वचनात, परंतु तुम्ही आता आपल्यामधून प्रत्येक प्रकारचे पाप काढून टाकले पाहिजे. हाँ, अब हम स्वर्ग जाना है. हमने निर्णय लिया है. आता आपण स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतलाय. अभी हमने स्वर्ग जाने का निर्णय लिया है. बरोबर आहे. सही बात है. हालेलुया, हालेलुया. 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 सगळ्यांना स्वर्गात जायचंय जाना है. नक्की. मग हे पाप नाही करायचे. कभी ये पाप नहीं करना है. कोणतं पाप? कौन सा पाप? ते दिलेलं आहे. राग. हा, काय नाही करायचे? क्या नहीं करना है? राग. गुस्सा. आपण रागवतो ना हम गुस्सा होते हैं एकमेकांवर. एक दूसरे के ऊपर. मनाच्या विरुद्ध झालेल्या गोष्टी आपल्याला झाल्या की आपण लगेच, जसं मी थोड्या वेळा अगोदर कर रही हूँ ना प्रार्थना, आपण उसमें सब आहे ना, रागवलेली ना, और मैं गुस्सा जस्ट होती. थोड्या वेळा अगोदरचं उदाहरण पकडलं. और थोड़ी देर पहले का ही उदाहरण पकड़ा. कधी कधी मी कॉमन प्रार्थना करते. आता समजा एखादा व्यक्ती मला एखादा विषय देतो, और कोई व्यक्ति मुझे एक विषय देता है, तर मग त्या व्यक्तींचा विषय करून मग विचार करता येईल त्याच्यात बरेच जण आहेत. चला सगळ्यांसाठी कॉमन प्रार्थना होऊन जाईल. तो उसमें मैं ऐसा सोचती हूँ कि उसके साथ जैसे बहुत से लोग हैं तो उन सबके लिए प्रार्थना करती हूँ. कॉमन प्रार्थना हो जाएगी. अशी करून मी प्रार्थना केली. और इस स्थिति से मैं प्रार्थना कर काही रही हूँ. गोष्ट रविवारच्या दिवशी मी प्रार्थना छाटते. और रविवार के दिन में प्रार्थना को निहारती हूँ. अशा तर प्रार्थना खूप येते. और ऐसे भी प्रार्थना बहुत तर सारी मी है. त्याच्यात छाटते ज्या इम्पॉर्टंट आहे त्याच प्रार्थना करते. और जो महत्वपूर्ण प्रार्थना है वही मैं प्रार्थना कर रही हूँ. बाकीच्या तुम्ही माझ्या
मी प्रार्थना इतकी करत असताना सगळे त्याच्यात बोलते मी. और बाकी की तुम्हें जब वैयक्तिक प्रार्थना करते तब उसमें बोल देते हो. हाँ, शुक्रवारी पाहिजे तेवढी लांब लचक लिस्ट येऊन और शुक्रवार को चाहिए उतनी लंबी चौड़ी लिस्ट आने दो, उपवास प्रार्थना आहे. क्योंकि वो उपवास पण प्रार्थना हा है. रविवार आहे. पर ये शब्दात दिन है. रविवारच्या दिवशी काही रिस्ट्रिक्शन्स असतात, वेळेची पाबंदी असतात, बऱ्याच गोष्टी असतात, ते सगळं हँडल करायचं असतं आपल्याला. और रविवार के दिन में हमें कुछ पाबंदी होती है तो उस समय हमें सब कुछ हैंडल करना पड़ता है. त्याच्यात काही कट करावं लागतं. तो उसमें कुछ हमें कट करना पड़ता है. राग, तो गुस्सा, राग हे पाप आहे. और गुस्सा करना ये पाप है. बायबल सांगतं तुम्ही रागवता, बाइबल बताती है जब तुम गुस्सा करते हो पाप करू नका. तो पाप मत याचा करो. अर्थ शिव्या गाळी देऊ नका, और इसका अर्थ है गाली मत दो, श्राप देऊ नका, श्राप मत दो. तुझा सत्यानाश हो, जळून जळून मरशील, कधी तुझा वाटोळा होईल, तुझं कधीच चांगलं होणार नाही. और तेरा कभी अच्छा नहीं होता है ना. तर असंच म्हणतात ना, मानतात रागात असंच बोलतो ना. और गुस्से में ऐसे ही बोलते हैं ना. रागात मारतो, और गुस्से में हम मारते हैं, एकमेकांना मारतो, एक दूसरे को मारते हैं अपशब्द काढतो, और अपशब्द निकालते हैं वाईट बोलतो, और बुरा बोलते हैं त्याची इज्जत काढतो. और उसकी इज्जत निकालते हैं. लढाई तरी आहे का? और तेरी लायकी तो है क्या? काळी काली. है ना. जर काळी असेल तर तिला काळी म्हणतात. काली होगी तो काली बोलते हैं. अशिक्षित असेल ते अंगोठा छाप. और अनपढ़ होगे तो बोलेंगे अंगूठा छाप. आणि जर जाडा असेल तर जाड्या, जाडी, जाड़ी होगी तो उसको जाड़ी बोलते हैं, भैस, भैंस बोलते हैं. या सगळे असे शब्द वापरतात. और ऐसे सारे शब्दों का इस्तेमाल करते हैं. मारून जनम अपमानजनक असे शब्द वापरतात. ऐसे शब्दों का इस्तेमाल करते हैं. रागात जर खरंच रागाची जगा आहे तर राग करायचा आहे, नाहीतर ख्रिस्तासारखा. तर आपल्याला कोण जगतंय? येशू. और अभी हमें कौन जिला है? मसीह. येशूला राग आला का? और यीशु को गुस्सा आया है क्या? आपण का रागवतो? तो हम क्यों गुस्सा करते हैं? बोलणं टाकतो, बोलना छोड़ देते हैं बोलणं सोडून देतो. और बोलना छोड़ देते हैं. येशू म्हणाला, प्रभू म्हणाला, सूर्य अस्त व्हायच्या आत तुमचा राग मावळला पाहिजे, अगर झाला असेल तर. और प्रभु ने कहा अगर तुम गुस्सा हो तो सूर्य अस्त होने से पहले तुम्हारा गुस्सा ठंडा हो जाना बोलणं चाहिए. चालणं चालू पाहिजे. और बोलना सब होना चाहिए. मला सांगा, तुमच्यातले किती जण रागवून 2-2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस बोलत नाही, 5 दिवस, 1 महिना बोलत नाही? अब मुझे बताओ, आप में से ऐसा कौन है कि गुस्सा होने के बाद 2 दिन, 5 दिन, 1 महीना बात नहीं करता? है ना. असं नाही झालं पाहिजे. और ऐसा नहीं होना चाहिए. किती शत्रू असला और कितना भी बड़ा शत्रु हो तरी बोला, फिर भी बात करो. हे गरजेचं आहे. ये जरूरी हे है. पाप आहे राग. और गुस्सा करना ही पाप है. तर हे तर मला वाटतं आपण सगळेच करतो. और ये तो पाप हम सब लोग करते हैं. असं एकही उठून म्हणणार नाही की मी रागवत. और ऐसा एक भी उठकर नहीं बोल सकता मैं गुस्सा नहीं करता. है ना. सगळ्यांना राग येतो. सबको गुस्सा आता है. दुसरं पाप, दूसरा पाप, संतापाने ओरडणे. हो, संतापाने ओरडणे. आता मी रागातच त्याचं तुलना करून टाकली. रागात किती जोरजोराने बोलतो ना. है ना. आता जर तुम्हाला इथे प्रार्थना करायला दिली, और अभी आपको यहाँ पर प्रार्थना करने की किंवा आता बघा बायबल वाचायची हर रविवारी मी सवय ठेवली आहे. और देखो बाइबल पढ़ने की मैंने रविवार को आदत रखी है. जे काही मी जेवढं वाचेल आपण चौघं मिळून वाचू. और हम जो कुछ पढ़ेंगे हम चारों मिलकर पढ़ेंगे. पण आवाज कसे असतात तुमचे? पर आवाज आपका कैसा रहेगा? बुलंद नसतो का? और बुलंद रहता है क्या? नाही ना. पण बघा, भांडताना किती जोराचा आवाज येतो. पर झगड़ा करते समय कितना जोर से आवाज आता है. बाजूला हळूहळू होतो. है ना. किती जोर. बाहेर जाऊन बोलणार, घरातही होतं. घरात तुला असं करू नको, हे चांगलं नाही. नाही तर तुला काय येतं? तुझ्या आईने तुला काय शिकवलंय? या लोकांना कुठची माझ्या गळ्यात पडली आवडासा. घराच्या बाहेर घर के बाहर मग लोक तमाशा बघे. तो लोग तमाशा देखने के लिए. आपण काही लोक म्हणतात अजून शिवी, अजून मार, अजून काही लोक अरे काही लोक म्हणतील एक्सप्रेशनच नाही, काहीच नाही, त्यांना काहीच फरक पडत नाही. भांडा तुम्ही नका भांडू. असेच मतवाली माणसं असतात ना सगळ्या आजूबाजूला. और ऐसे ही मत वाले लोग रहते हैं आजू बाजू में. जे तुमचे वैरी असतात ना, तुमच्यावर जळत असतात, त्यांचे कान असे टवकारलेले और जो आपके असतात. बेरी रहते हैं उनके कान ऐसे खड़े हो जाते हैं. नवरा भांडतोय, और पति झगड़ा कर रहा है असा बोलला, और ऐसा बोला. अच्छा कान लावून असतात. और कान लगा कर रहते हैं. जोराने तिथे लिहिले रोष, म्हणजे जोराने भांडणं, जोराने बोलणं, और जोर से बात करना, जोर से झगड़ा करना हे पाप आहे.
दृष्ट भाव करतो आपण हे कोणते धोरण संतापाने ओरडणे करतो संतापाने होय मी पण म्हणते हा बघ माझ्या पण कधी कधी जोराने बोलते है ना ओरडते ना असं नाही करायचं असं नाही करायचं हे नाही करायचं हे नाही. तिसरा करतो दृष्ट भाव दृष्ट वैरभावाचा वैरभाव दुश्मनी ठेवणं दुश्मनी रखना वैर ठेवणं. आपण पहिले ख्रिस्ताचे वैरी होतो और हम पहले मसीह के बैरी थे आपण तसंच दुश्मनी लक्षात ठेवतो. और हम दुश्मनी याद रखते हिने मला असं केलं और इसने मुझे ऐसा हिने मला किया असं केलं इसने मुझे ऐसा किया मग बदला घेण्याची इच्छा ठेवणं. तो बदला लेने की इच्छा रखना जुन्या जुन्या गोष्टी ज्यांनी आपल्याला हर्ट केले ते लक्षात आहे. और जुनी जुनी बातें जिन लोगों ने हमें हर्ट किया वो बातें याद है वैरभाव आपण म्हणतो ही अशीच आहे हिने मला असं केलेलं हिच्यापासून लांब वैरभाव और ये ऐसी इसने मेरे साथ ऐसा किया तो बैर भाव तो बीच में दीवार रखते हैं करतो ना आपण. करते हैं ना हम लोग जे आपल्याला आवडतात जो हमें अच्छे लगते हैं त्यांच्याशी बोलतो. और उनसे बात करते हैं आपल्याला जे आवडत और नाही जो हमें अच्छे नहीं लगते त्यांचं नाही. और उनसे बात नहीं करते हैं वैरभाव बैर भाव तर कसा करतो हिच्यात आणि माझ्यामध्ये हिच्यासाठी वैरभाव आहे म्हणजे ही मला आवडत नाही हिच्यात माझ्यासाठी मी हिला वैरीण समजते और मेरे अंदर उसके लिए बैर है और मैं उसको बैरिन समझती तर हूँ मग मी करणार. रेशमा ने ऐसा किया था ऐसा किया था रेशमा ने ऐसा किया था आपको मालूम है क्या रेशमा ने असं असं केलेलं माहिती का शोभा देतं का. वैरभाव ह्या गोष्टी करवतात और बैर भाव इन सारी बातों को करवाते हैं बरोबर आहेत आपल्या. और है हमारे अंदर चला चौथ्यावर शिवी गाड़ी निंदाने आलं आमच्या हिंदी दिलेले निंदा नंतर शिवीगाळी आहे मुंह से गाली बघना पहिला आले निंदा. आपण निंदा करतो हम निंदा करते हैं हा हा याच्याबद्दल तर काय बोलायची गरज नाही आपण त्याच्यात एक्सपर्ट आहे सगळे जण सब लोग इसमें expert हैं सगळे सब लोग है ना. वो चीन उसने ऐसा किया ऐसा किया ऐसा किया नहीं मैं तो सिर्फ बता रही थी मी तो फक्त सांगत होती मैं थोड़ी निंदा कर रही थी. आणि मी थोडीच निंदा करत होते और तो मैं बता रही थी कि कैसे हो गया उसने क्या किया आणि त्याला मी सांगत होते तिने कसं काय केलं आणि काय झालं है ना. हे आपण करतो. और ये भी हम करते हैं मेन निंदा आपण पाठीमागे कुणाच्या का बोलतो. और मेन निंदा हम पीठ पीछे लोगों की क्यों बोलते हैं निंदा आपण कुणाच्या तोंडावर नाही करत. और निंदा हम किसी के मुंह पर नहीं करते अनुग्रह तू असं केलं तुला सरळ बसता येत नाही काय हा त्याच्या तोंडावर नाही बोलताय और उसके मुंह के ऊपर बोलने के लिए नहीं होता पाठीमागे बोलणार. पीठ पीछे बोलेंगे वो अनुग्रह को दिमागी नहीं त्या अनुग्रहाला डोकंच नाही कैसे भी रहता है आणि कसा पण राहतो विंडो आहे आणि विंडो आहे त्याच्या तोंडावर बोलणार तू विंडो आहे और उसको मुंह के ऊपर बोलो कि वो विंडो है नाही बोलेंगे नहीं बोलना वो विंडो आहे काय बोलणार हे पाठीमागे और ये पीठ पीछे बोलना है गट्स नाही आपल्याला क्योंकि हमारे अंदर गट्स नहीं की आपण तोंडावर ये बोलावं मुंह पर बोले म्हणून आपण काय करतो निंदा करतो. इससे हम क्या करते हैं निंदा करते हा. हैं पुढे शिव्या देणार. और बाद में गाली देना आपल्या तोंडातून शिव्या निघतात. हमारे मुंह से गाली निकलती है चिंता तर काही निघतं बाबा और गुस्सा में काही गॅरंटी नाही आपली गारंटी नहीं है हमारी निघतात ना निकलती है ना बोलतो ना बोलते हैं ना तू आधीच मूर्ख तरी बोलतो. और एटलीस्ट मूर्ख तो बोलते येशू म्हणाले मूर्ख बोलणारा कुठे जाणार. और यीशु ने कहा मूर्ख बोलने वाला कहाँ जाएगा आपण बोलतो ना तो हम बोलते हैं ना तर शिव्या देतो तोंडातून अभद्र भाषण आपण काढतो. और हम क्या करते हैं गाली देते हैं मुझसे गंदी बातें निकालते हैं तर म्हणून प्रियानो या किती गोष्टी एक राग गुस्सा जोराने ओरडून बोलणं जोर से बात करना वैरभाव करणं बैर भाव करना निंदा करणं निंदा करना 5 शिव्या देणं और 5 मुंह से गाली म्हणजे देना तोंडातून घाण बोलणं. और मुंह से गंदा बोलना हाँ? या 5 गोष्टीसाठी देवाकडे क्षमा तो मागतो. इन 5 बातों के लिए परमेश्वर से क्षमा मांगेंगे आपण डोळे बंद करू हम आंखों को बंद करेंगे देवाला म्हणून प्रभू आजपासून ह्या 5 गोष्टी करणार नाही. और प्रभु को कहेंगे प्रभु आज से भी इन 5 बातों को नहीं मला करूंगा माफ कर मुझे माफ कर प्लीज प्रभू प्लीज करो मला क्षमा कर. मुझे क्षमा कर मी ह्या गोष्टी केल्या. मैंने इन बातों को किया है मी आज येशूच्या नावाने मैं आज यीशु के नाम से माझ्या जीवनातून मेरे जीवन से त्यांना बांधतो. इन्हें मैं बांधता हूँ येशूच्या नावात यीशु के नाम से निघून जाण्याची आज्ञा देतो. निकल जाने की आज्ञा देता हूँ प्रभू
प्रभु तुला मारत असताना तुझे मारते तू समय रागवला नाही, तूने गुस्सा नहीं तुझ्या किया, विरुद्ध बोलत असताना तेरे विरोध में बात करते जेव्हा की समय तू काहीच केलं नाही, जबकि तूने कुछ भी नहीं किया, खोटे खोटे आरोप टाकले, झूठा झूठा आरोप लगाया, तरी तू रागवला नाही. फिर भी तूने गुस्सा नहीं किया. तसंच मला पण नाही. तो वैसे ही मुझे भी मला करना राग कंट्रोल ठेवण्यासाठी और मुझे गुस्से को नियंत्रण में रखने के लिए प्रभू तुम्हाला मदत कर. प्रभु तू मुझे मदद मला कर जोराने कुणाला ओरडून देऊ नको. और मुझे जोर से किसी को चिल्लाकर बात करने मत दे. प्लीज प्रभू, प्लीज प्रभु. प्रार्थना मी जोराने करतो, प्रार्थना में जोर से स्तुती करते, आराधना जोराने करतो, स्तुति आराधना जोर से करते लोकांची स्तुती, तुझी स्तुती मी जोराने करतो, और तेरी स्तुति लोगों की स्तुति जोर से करने पण दे. मी कुणालाही जोराने ओरडून देऊ नको. पर मैं किसी के ऊपर भी चिल्लाकर बात मी नहीं बहीण करूं. भाव, कि बहन भाव, मी निंदा, निंदा, तोंडातून शिव्या अपशब्द मुझसे गाली देना, अभद्र बोलना कधीच करू नये. कभी भी नहीं करूं. माझ्या तोंडाला मेरे मुंह को तू टाळा लाव, आळा लाव, ताला लगा, कंट्रोल ठेव. नियंत्रण में रख. कमी बोलण्यासाठी मला मदत कर. कम बोलने के लिए मुझे मदद कर. प्रभू मला तू बनव. प्रभु मुझे तू बना. येशू मला स्वर्गात जायचे, और यीशु मुझे स्वर्ग जाना तुझ्या है, जवळ यायचे. तेरे पास आना है. मला या पापापासून मुझे इस पाप से तू सोडव, तू छुड़ा याच्यातून मला वाचव. और इसमें से तू मुझे माझा बचा. विश्वास आहे, और मेरा विश्वास है आजपासून मी रागवणार और नाही. आज से मैं गुस्सा नहीं करूंगा. आजपासून आज से मी जोराने कुणाशी ओरडून बोलणार नाही. और मैं चिल्लाकर किसी से बात नहीं करूंगा. आजपासून मी बैरभाव कुणाशी करणार और नाही. आज से मैं किसी के साथ में बैरभाव नहीं मी करूंगा. निंदा करणार नाही मैं हिंसा आजपासून. आज से नहीं करूंगा. आणि मी कुणालाही अपशब्द आणि शिव्यांचा वापर करणार नाही. और मैं किसी को भी अपशब्द और गाली का इस्तेमाल नहीं करूंगी. माझा विश्वास आहे, मेरा विश्वास मी है, येशूच्या नावाने मी करू शकतो. मैं यीशु के नाम से ये कर मी सकती या हूँ. पापाचा त्याग करतो मैं इस पाप का त्याग करता हूँ आणि प्रभू येशूच्या शक्तीला और प्रभु यीशु की शक्ति को मी स्वीकार करतो. मैं स्वीकार करता हूँ. येशूच्या नावाने यीशु के नाम से. आमेन. आमीन. आता पुढे पुढे लिहिलेलं आहे. आगे लिखा है, हम्म. एकमेकांची लबाडी करू नका. एकमेकांना आपण खोटं बोलतो. एक दूसरे से हम झूठ बोलते हैं. पैसा आहे क्या? पैसे आहेत का? पैसा आहे अनुग्रह पैसे आहेत अनुग्रह? आहे क्या? नाही. सच बोला. खरं बोलना. तर आपण एकमेकांना काय बोलतो? और हम एक दूसरे को क्या बोलते पैसा हैं? आहे? पैसे आहे? नाही आहे. तर आपल्याला माहिती आहे उधार मागतील. और हमें मालूम है कि वो उधार मांगेगा. बरोबर आहे. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टीत आपण का उशीर झाला, और क्यों लेट हुआ? फलाना भेटलेला, हा भेटलेला, इथं गेलेलो, तिथं गेलेलो. और ये व्यक्ति मिला था, वो व्यक्ति मिला था, वहाँ गया था, यहाँ गया था. मोबाईल बघत असताना मोबाइल देखते आपण समय काहीतरी दुसरं बघत असतो. और हम दूसरा ही कुछ देखते आणि रहते जसं हैं. आपण बघत नाही नाही हे नाही कोण बघितलं, मी नाही गेलं. और जैसे हम पकड़े जाते हैं वैसा हम बोलते हैं कि मैं नहीं देख रहा था. हा. बायबल वाचत असतो. बाइबल पढ़ते रहते हैं. झोपलाच का? नाही, सोया क्या? नहीं, बिलकुल नाही. बिल्कुल नहीं. जेव्हा की पुढे झोपला होता. और बल्कि वो सोया था. प्रार्थना करताना, प्रार्थना करते आपली समय, फॅमिली प्रेयर, वैयक्तिक प्रार्थना करत असताना हमारी फैमिली प्रार्थना और वैयक्तिक प्रार्थना करते समय सोया आहे का? कोण बोला? सुन रहा हूं. कोण बोलले? मी तर ऐकतोय. है ना? बरोबर. किती अशा बऱ्याचशा गोष्टी ज्याच्यात आपण झूठ खोटं बोलतो. और बहुत सी ऐसी बातें हैं जिनमें हम झूठ बोलते तर हैं. देवाची इच्छा आहे आपण एकमेकांपासून खोटं बोलू नये, और परमेश्वर की इच्छा है कि हम एक दूसरे के साथ झूठ नहीं करें, खरं बोलावं. सच बोले. देवाचं वचन म्हणतं ह्या गोष्टीला आपण काढलेलं आहे, और परमेश्वर का वचन कहता है इन बातों को हमने निकाल चुके जुन्या गोष्टीला आपण काढलेलं आहे और जुनी बातों को हम निकाल चुके आणि हैं. आपण ख्रिस्ताला परिधान केलेलं और हमने आहे. मसीह को परिधान किया. म्हणून आता आपल्याला कुणाचं ख्रिस्तासारखं व्हायचंय. तो अभी हमें किसके जैसा? मसीह के जैसा बनना मग है. ख्रिस्तासारखं होण्यासाठी तो मसीह के जैसा बनने के लिए पवित्र आणि प्रिय पवित्र और प्रिय हे होण्यासाठी ये होने के लिए आपल्यामध्ये काय असल्या पाहिजे? हमारे अंदर क्या होना चाहिए? करुणा, करुणा, भलाई, भलाई, दीनता, दीनता, नम्रता नम्रता आणि सहनशीलता. और संयम. काय? एक करुणा, करुणा, दुसरा भलाई, दूसरा भलाई, तिसरं दीनता, तीसरा दीनता, नम्रता नम्रता आणि सहनशीलता. और सहनशीलता. त्या 5 गोष्टी आपल्याकडे असल्या और पाहिजे. ये 5 बातें हमारे अंदर होनी चाहिए. आपण एकमेकांना
दया केली पाहिजे, और हमें एक दूसरे के ऊपर दया करना चाहिए, एकमेकांचं चांगलं करायचं, एक दूसरे का अच्छा करना है, वाईट करायचं नाही. बुरा नहीं करना है. दीनता म्हणजे भीतून तुम्ही दीन असला पाहिजे. और दीन का मतलब आप यहाँ से दीन होना चाहिए. तुम्ही नम्र आहात आप नम्र हैं, म्हणून तुम्ही पुढे सरका बोलत तर सरकून जाता. इसलिए आपको बोलते हैं कि आगे का सच हो तो आप सरक जाते हैं. पण तुम्ही मनामध्ये दीन आहात और आप मन में दीन तर है, तुमच्या विरुद्ध, तुमच्या घरातले विरुद्ध किंवा घरातील किंवा शेजारी किंवा चर्चची मंडळी तुमची काही गोष्ट वाईट बोलला तर तुम्ही मनाने दीन आहात तर तुम्ही गप्प बसा, सहन करा. और आपके घर के लोग, आपके अड़ोस पड़ोस के लोग, आपके चर्च के लोग आपके विरुद्ध में कुछ भी बात करते तो आप वहाँ पर शांत रहेंगे. मन में दीन है इसीलिए. मन अगेन्स्ट नाही बोलणार, और मन विरुद्ध में बात नहीं करेगा. असं नाही बोलणार दीदी तर काय मला विचारतच नाही, और ऐसा नहीं बोलेगा कि दीदी तो क्या मुझे पूछती ही नहीं. मी दीदीच्याकडे प्रार्थना करायला गेली तर दीदी दुसऱ्यालाच प्रार्थना केली, और मैं दीदी के पास प्रार्थना करने के लिए गई, दीदी ने दूसरे के ऊपर ही त्याला प्रार्थना, दुसऱ्यालाच केली. कोई दूसरे के ऊपर ही की. जो मनात दीन असतो तो असा वेगळे विचार काढत जो नाही. मन में दीन रहता है वो मन में ऐसे बुरे बात नहीं लाता, सोचता मनामध्ये है. दीन असलेला व्यक्ती विचार करतो जे काही देवाने केलं, नाही केली प्रार्थना ओके नाही केली. और मन में दीन होने वाला व्यक्ति ऐसा बोलता है जाने से नहीं की प्रार्थना, जाने में कोई बात नहीं. कळालं? वाईट विचार आणत नाही, बुरे विचार नहीं लाता रॉंग थिंकिंग आणत नाही. और गलत विचार नहीं लाता. आपण तर नम्रच आहोत, और हम तो नम्र ही है, आहोत ना, है ना. आहोत नम्र. म्हणून जेव्हा तुम्हाला म्हटलं जातं पुढे सरका तुम्ही सरकता. इसलिए जब आपको बोलते हैं कि आगे सरक जाओ तो आप सरक जाते हैं. जेव्हा तुम्हाला म्हणलं चौथ्या सीटला बसायला जाता एक कसं सरकता. पण तुम्ही जर नम्र नसता तर पुढे सरकला असता, तेव्हा पुढे इथं बसायचं. और अगर आप नम्र नहीं रहते तो अगर आपको बोलते हैं आगे खसक तो आप बोलेंगे नहीं मैं नहीं सरकूंगा, मुझे यही बैठना है. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. और ऐसी बहुत सारी बातें. तुम्ही नम्र आहात हे कसं कळतं? आप नम्र है ये कैसे मालूम तुमचे पड़ता है? आई वडील जेव्हा तुम्हाला काही काम और सांगतात आपके माता पिता जब आपको कुछ काम देते आणि हैं तुम्ही ते करता, और जब आप वो करते हैं पटकन करता, तुरंत करते हैं, नम्र आहात. नम्र है आप. तुम्ही जर नम्र आहात तर तुम्हाला कोणतंही काम, मला कशाला घरात ताई आहे तिला दे, अगर आप नम्र है तो आपको कोई भी काम देता है तो आप ऐसा नहीं बोलेंगे कि घर में दीदी है उसको काम दे. तुम्ही हा विचार आणणारच नाही की सतत मलाच का काम देतात. और ये मन में सोच आप लाएंगे कि नहीं कि मुझे हमेशा क्यों काम देते. नम्र व्यक्ति हर करने के लिए झुकता है. और नम्र व्यक्ति प्रत्येक काम करायसाठी वो ऐसा नहीं बोलता अरे मैं बहुत काम करके करके थक गया, ये लोग तो मेरा नाजायज फायदा उठा रहे हैं. आणि तो असं नाही म्हणत मी काम करून करून थकलो, हे लोक माझा नाजायज फायदा मैं उचलतात. उंगली दिया तो ये लोग ने मेरा हाथ पकड़ा आणि मी है. यांना बोट दिलं त्यांनी माझा हात धरला. इस तरीके से नहीं कहता. आणि अशा रीतीने तो म्हणत नम्र नाही. व्यक्ति हर काम करने के लिए आगे आणि रहता है. नम्र व्यक्ती प्रत्येक काम करायला पुढे असतो. हर काम प्रत्येक काम उसको शर्म नहीं आएगा. त्याला लाज नाही वाटत. नम्र व्यक्ति हर काम, अगर अभी किसी को आपको बोला जाओ बाथरूम धो लो, आणि तुम्हाला जर कोणाने सांगितले की जाऊन बाथरूम धुवा इतना बड़ा गंदा काम मेरे को दिया, आणि एवढं मोठं घाण काम मला दिलं, अगर आपको बोला अभी खाना दे दो तो आप खड़े रह रहेंगे खाना देने के. आणि तुम्हाला जर सांगितलं जेवण वाढायला उभे राहा तर तुम्ही लगेच जेवण वाढायला उभं राहा किसी को वेलकम करो, आणि कोणाचं स्वागत करा, करने के लिए तैयार हो जाए. करण्यासाठी तयार व्हा. लेकिन अगर हमने बोला कि आज सियोन में झाड़ू मारो, पण आज जर आम्ही तुम्हाला सांगितलं स्वयं बाथरूम धुवा, बाथरूम धुवा इधर किधर कचरा दिखता है उठाओ, आणि जिथे जिथे कचरा दिसतो उचला, इसके लिए आए क्या मैं चर्च में? आणि ह्यासाठी मी चर्चमध्ये आलो का? अच्छा ए उधर कचरा दे रहे हो, उठा ले. समझा? इसलिए बाइबल कॉलेज में है ना, मग बायबल कॉलेजमध्ये या चर्च में पास्टर लोग, पहले बाइबल कॉलेज का बताते मी हो. पहिले बायबल कॉलेजचं सांगते. पास्टर बनना है तो पहले संडास धोने को बोलते हो, आणि पास्टर म्हणायचं तर पहिले ती लोक संडास धुवायला सांगतात, क्योंकि सबसे गंदी वस्तु है कारण ती सर्वात घाणेरडी वस्तू आहे और सबका उसमें जाता है. आणि सगळ्यांचं त्याच्यात अपना तो सब लोग धोते हैं, आणि स्वतःच सगळे धुतात. सबका धोना जरा कठिन है सगळ्यांचं धुणं खूप कठीण आहे. है ना. वो जो करता है धोता है वो नम्र है. आणि तो जो व्यक्ती धुतो तो नम्र आहे. भले रुमाल बांध के दो, आणि भले तुम्ही रुमाल बांधून धुवा पण धो. पण धुवा. मालूम हुआ तो घर का बाहर का करने के लिए उसको कोई भी काम, इसके लिए बोला है नम्र. पास्टर नम्र है तो बाथरूम धोने के लिए आगे पीछे नहीं करेगा. आणि जर पास्टर नम्र आहे तो बाथरूम धुण्यासाठी पण मागे पुढे नाही इसीलिए करणार. यीशु मसीह ने अपने शिष्यों के पैर धोए. म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतले पैर गंदे होते हैं, आणि पाय घाण असतात. है ना. पैर गंदे होते हैं ना, पाय घाण असतात, किधर भी जाते हैं. कुठेही जातात. अभी अच्छे पैर है उनके पैर धोने के लिए कोई तकलीफ नहीं. आणि ज्यांचे पाय चांगले आहे त्यांचे पाय धुवायला काही वाटणार नाही. लेकिन अभी बच्चे बाथरूम से जाकर आए हैं, कारण आता मला बाथरूम मधून जाऊन आले ये सब बच्चे, हे सगळी मुलं और नंगे पैर यहाँ घूम रहे हैं. आणि नागल्या पायाने इकडे तिकडे फिरत आहे. वो पैर धोना आणि ते पाय धुणं वो नम्र है. आणि तो व्यक्ती नम्र आहे.
है ना। बाथरूम में जाते हैं कितने लोग जाते हैं, आणि बाथरूमला जातात खूप लोक जातात शायद किसी का पेट डिस्टर्ब हुआ होगा, आणि शायद कोणाच्या पोटामध्ये गडबड झाली असेल, फट 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 निकल के शायद इधर उधर उड़ा होगा। हाँ, कितने लोग बाहर आ गए, बाथरूम ढूंढना है, सब लोग दूसरा बाथरूम, सगळे दुसऱ्या बाथरूमला जातात। जेंट्स बाथरूम में जाए, हमारा बाथरूम में नहीं लगेगा, हमारा बाथरूम में नहीं जाने का। आणि आमच्या बाथरूम मध्ये जायचं नाही, आमचं बाथरूम आहे। पहले लेडीज लोग ऐसे ही करते थे, लेडीज बाथरूम में नहीं जाने का। पहिले स्त्री असंच करायचे, लेडीज बाथरूमला यायचं नाही। अभी जेंट्स भी बोले आमचं बाथरूम में जायचं नाही। और जेंट्स लोग भी ये बोलते हमारा बाथरूम में जाने का नहीं। इधर कुछ लोग जाके बाथरूम में होके धोना पड़ता है। अभी नेचुरली दोनों हाथ काटे तो नाक के ऐसा दबा के डालेगा क्या, तो ऐसे ही करना पड़ता है ना, नाक बांस नहीं आने के लिए। आके फिर मुझे बोलेंगे दीदी अनाउंसमेंट करा, संडास वाला खाना, और आके मुझे बोलेंगे कि दीदी अनाउंसमेंट तो पळाली बाबा, बघताच पळाली। और मैं तो देखते नहीं भाग गए। दिसलं ना, दिखा ना, धुवून टाकायचं, तो धो देना है। जबरदस्ती नाही आहे, तो सांगते नम्रता आला म्हणून सांगितलं। और नम्रता आई इसलिए मैंने बताया। पास्टरांना हे करावं लागतं। मंडळी सुद्धा चर्चचे पास्टर नम्र आहेत, हे ह्याच गोष्टीनं बघतात की ते किती सहन करतात, लोकांना सहन करतात का, ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात। और कलीसिया में भी इन्हीं बातों को देखा जाता है कि वो सच में नम्र है क्या, वो सारी बातों को सहते गए, ये सब देखा जाता है। पाचवा सहनशीलता, और पांचवा है सहनशीलता। तुम्हा लोकांना एकमेकांना आपण सहन करायचंय। और आपको हमें एक दूसरे को सहना है। मी प्रभूचा दास आहे, तुम्ही चुका केला तर मला तुम्हाला चुका दाखवणं, तुम्हाला बोलणं हे माझं कर्तव्य आहे। और मैं प्रभु का दास हूँ, अगर आपने गलती की तो आपको दिखाना, आपको बोलना ही मेरा कर्तव्य है। पण सहनशीलताचा अर्थ कसा आहे, आपण घरात राहत असताना पर सहनशीलता का अर्थ क्या है कि हम घर में रहते समय एकमेकांना कधी आपण सहन करायचं, ते जे काही करतात आपल्या विरुद्ध त्याला सहा, और वो कुछ जो कुछ हमारे विरोध में करते हैं उस बात को हमें सहना है। आणि खरंच प्रत्येक घरामध्ये असा व्यक्ती असतोच और सच में हर एक घर में ऐसा व्यक्ती होता जो है आपल्याला टॉर्चर करतो, जो हमें टॉर्चर करता है, त्रास देतो, तकलीफ देता है, आवडत नाही अशा गोष्टी करतो, और पसंद नहीं है ऐसी बातों को करता है। खरंच करतो। असं तुमच्या प्रत्येक घरात एक व्यक्ती असेल, और ऐसे ही आपके घर में हर एक के घर में ऐसा व्यक्ती होगा, दोन असतील दो होंगे, किंवा तुम्ही स्वतः असाल। या फिर आप खुद रहेंगे। देवाचं वचन म्हणतंय सहनशील व्हा। परमेश्वर का वचन कहता है सहने वाले बनो। फार गरजेचं आहे ह्या पाच गोष्टी आपल्याला। और बहुत जरूरी है पांच बातें हमारे अंदर। 13वं वचन म्हणतं 13वां वचन कहता है एकमेकांचे अपराध क्षमा करा। और एक दूसरे के पापों को क्षमा करो। जर खरंच ही किंवा तुम्ही काही एकमेकांच्या विरुद्ध काही झालं पण असेल, दोष देण्याचं कारण पण असेल, तरी पण क्षमा करा। और एक दूसरे के विरोध में अगर कुछ किया भी होगा, दोष देने का कारण भी होगा, तो भी आप क्षमा कर दो। देवाचं इच्छा ही आहे की तुम्ही एकमेकांना क्षमा करा। और परमेश्वर की इच्छा है कि आप एक दूसरे को क्षमा करो। तुम्ही क्षमा नाही केली तर तुमचे पण पाप क्षमा केले नाही और आपने क्षमा नहीं की तो आपके भी पाप क्षमा नहीं होंगे। प्रियानो, गरजेचं आहे। आपण म्हणतो की हो मी क्षमा केलेली आहे, और हम कहते हैं हाँ मैंने क्षमा किया है। खरंच आपण पूर्ण हृदयाने मनाने क्षमा केलेलं नसतं, और सच में हमने मन से उनको क्षमा नहीं किया है, कारण क्षमा केलेला व्यक्ती भूतकाळ विसरतो। क्योंकि क्षमा किया हुआ व्यक्ति भूतकाल भूल जाता है। आयझया 43 मध्ये यशाया 43 में त्याचं 18 आणि 19 मध्ये उसका लिहिलं आहे। 18-19 में लिखा है। आयझया 43 यशाया 43 18 आणि 19 18 और 19। ते काढेपर्यंत मी तुम्हाला सांगते, येशूने प्रार्थना करायला शिकवलं। और यीशु मसीह ने प्रार्थना करने के लिए आणि सिखाया। प्रार्थना करत शिकवताना म्हणाला की जोपर्यंत तुम्ही तुमच्या अपराधांचे पाप क्षमा करणार नाही, तुमचे पण अपराध देव क्षमा करणार नाही। और उस प्रार्थना में लिखा है जब तक तुम तुम्हारे अपराधों को क्षमा नहीं करते तब तक तुम्हारे अपराध भी क्षमा नहीं होंगे। मग जेव्हा मी बोलते जब मैं बोलती हूँ प्रभु मी पापी हूँ, मला माफ, प्रभु मैं पापी हूँ, मुझे क्षमा मला कर, क्षमा कर, मुझे क्षमा कर, तुला खूप दुखवलं, मैंने तुझे बहुत दुखाया है, प्लीज प्लीज। माझं नव्हतं मी करायला पाहिजे, और मुझे ऐसा नहीं करना चाहिए था, प्लीज मला माफ कर। प्लीज मुझे माफ कर। तेव्हा देव बघतो तो परमेश्वर देखता है की मी क्षमा केले का कि मैंने क्षमा किया है दुसऱ्यांना, दूसरों को, ज्यांनी मला दुखवलं। जिन्होंने मुझे दुखाया। जर मी नसेल केलं अगर मैंने नहीं किया तर मग देव माझेही पाप क्षमा नाही करत। तो परमेश्वर मेरे पापों को भी क्षमा नहीं करेगा। म्हणून आपल्या पापांची क्षमा मिळण्यासाठी आपण दुसऱ्यांच्या पापांना क्षमा करणं गरजेचं आहे। इसलिए हमारे पाप क्षमा होने के लिए हमें दूसरों के
पापों को क्षमा करना जरूरी है। आणि दुसरी गोष्ट, मेन गोष्ट दूसरी बात, मेन बात की आपण ख्रिस्ती आहोत म्हणून क्षमा करणं हे ख्रिस्तीपणाचं लक्षण आहे. और हम मसीह है तो क्षमा करना ये मसीहत पर क्या लक्षण है? आपण ख्रिस्ती आहोत. हम मसीह है. आपल्याला बघा, शेजाऱ्यांना रस्त्यात जे ट्रेन मध्ये असतात त्यांचा धक्का लागतो, टाका टाका लगेच बोलतो सॉरी यार. और ट्रेन में अगर हमें किसी का धक्का लग जाता है तो हम तुरंत बोलते हैं सॉरी. आपला धक्का त्यांना लागला और हमारा धक्का उनको तर लगा आपण म्हणतो सॉरी यार. तो हम बोलते सॉरी. आणि त्यांचा धक्का लागला और उनका धक्का हमें लगा मग ते म्हणतात सॉरी यार. तो बोलते सॉरी है. ओके. कारण ते क्योंकि आपल्या ओळखीचे नाही, वो हमारे पहचान वाले पण आपल्या घरात राहणारे, और हमारे घर में आपल्या मंडळीत येणारे, हमारी कलीसिया में आने वाले हैं घरातले आपले सदस्य, और हमारे घर के हमारे आपण सदस्य. त्यांना हर्ट करतो, जब हम उनको दिखाते हैं, आपण त्यांना त्रास देतो, हम उन्हें को तकलीफ देते आपण हैं, त्यांना सॉरी नाही तो बोलत. हम उन्हें सॉरी नहीं आपल्याला बोलते. काय वाटतं, ह्याला काय सॉरी बोलायचंय, और हम क्या बोलते हैं, उनको क्या सॉरी ह्याला बोलते हैं? शबीला. आपण ते असं विचार करतो, और हम ऐसा सोचते हैं, अनुग्रहाची मी का क्षमा मागावी, अनुग्रह से भी क्षमा क्यों काय मांगे? करायचं, तो एवढं तर आहे, और क्या जरूरत है, वो इतना सा तो है. माझ्या समोर त्याचा जन्म झाला, मी काय त्याला माफी मागायची. और मेरे सामने तो उसका जन्म हुआ, मैं क्यों उसे क्षमा मांगू? पण अपेक्षा कशी असते और अपेक्षा कैसी होती की है त्याने माझ्याकडे क्षमा कि मागावी, वो मुझसे क्षमा मांगे यांनी माझ्याकडे क्षमा और मागावी. ये मुझसे क्षमा So मांगे. please, गलती किया, सॉरी बोल. सॉरी बोल. ओके ओके, आगे नाही करणार. हाँ ठीक है, पुढे असं करू नको. आपण अशा रीतीने क्षमा करतो. और हम इस रीति से क्षमा करते जेव्हा हैं, की देवाची इच्छा नाही की आपण असे असावे. बल्कि परमेश्वर की ऐसी इच्छा नहीं कि हम ऐसे हो. 43. पण ते सारे आता विसरा. हा, आता ते सारे विसरा. काय विसरा? तुमचा भूतकाळ, तुम्हाला लोकांनी काय काय केलं, तुमच्या जीवनात काय काय झालं, तुम्हाला कोणी फसवलं, कोणी फसवलं, तुमच्या नवऱ्याने किती मारलं, तुम्हाला पैसे बरोबर दिले नाही, काय काय तुमच्याबरोबर कुणी कसा जगला, तुम्हाला कुणी फसवलं, तुमच्या पाकिटाचे पैसे कुणी काढून घेतले आणि पुन्हा दिले नाही, हे सगळं विसरा. आणि आता मी जे करणार आहे त्याच्याशी तुलना करता पूर्वीच्या गोष्टी काहीच नाही. पूर्वीच्या जीवनात ते काय नाही, त्याच्यावर मी जे करणार आहे. जर तुम्ही जुन्या गोष्टी विसरला, तुमचा भूतकाळ विसरला, तर तुमच्या जीवनात नवीन गोष्टी होतील. और अगर आप अपनी जुनू बातों को भूल गए, भूतकाल भूल गए, तो आपके जीवन में नई आणि बात. शैतानाची इच्छा आहे तुमच्या जीवनात नवीन गोष्ट, चांगल्या गोष्टी होऊच नाही. और शैतान की इच्छा है कि आपके जीवन में नई बातें, अच्छी बातें हुई म्हणून तो नहीं. म्हणतो, बघ तुझ्या बहीण, तुझी आई बघ, तुझा भाऊ बघ, काय केलेलं काम नको करू, खबरदार विसरून नको जाऊ, सब याद रख. आई मला प्रेम केलं नाही, दादालाच प्रेम करतो, मला कोणीच प्रेम करत नाही. उदास रहा बेटा, उदास तुमको करता आठवण करून सांगा, आपण त्याच विचारत असतो. और भूलने ही नहीं देता, वो हमेशा हमें वो बातों को नवीन याद गोष्टी रखता होणार कसं, है. और नई बातें होंगी कैसे, आयुष्य आशीर्वाद मिळणार कसा, आशीष मिलेगा कैसे, माफी मागायला पण देत नाही. क्षमा मांगने भी नहीं देता. लायकी जाऊ नका, काय गरज आहे त्याच्याकडे माफी मागायची, पकडून ठेवतो. और पकड़ कर रखता है. कारण त्याला माहिती आहे, जेव्हा आपण झुकतो, क्षमा मागतो, क्षमा करतो, तर आपल्याला आशीर्वाद आहे. क्योंकि उसको मालूम है जब हम झुकते हैं, क्षमा मांगते हैं, क्षमा करते हैं, तो हमें आशीष मिलती है. मती ते 5 मध्ये मत्ती अध्याय 5 मध्ये लिहिलेलं आहे, 5 में लिखा है, जब तू वेदी पर आता है तो तुझे मालूम है तेरा भाई तेरे से नाराज आहे, आणि जेव्हा तू वेदीवरती येतोस तेव्हा तुला माहिती आहे की तुझा भाऊ तुझ्याशी रागवलेला तर आहे. तिथंच ती भेट ठेव. तो वही पर तो अपनी त्या भेंट भावाला करते म्हणाव, और उस भाई को मना, प्लीज प्लीज मांजा 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 रे मांजा, कसंही करून म्हणावा. और कैसा भी करके उसे मनाओ. पर मनाव और अपनी भेट फिर प्रभु को दे दो. आणि त्याला मनवा आणि मग जाऊन तुम्ही देवाला भेट. भाई मिल गया आणि भाऊ भेटला. अहो, जगात तुम्ही सगळं गमावा, पण तुमचे भाऊ, तुमचे आत्मे, तुमची लोक तुम्ही गमावली तर काय फायद्याची. ती संपत्ती, घर, बंगला, गाडी बिडी, हे जग काय फायद्याचं. और संसार में आप सब कुछ कमाओ और अपने भाई और अपने रिश्तेदारों को आप गवा दो, तो उसमें तो घर, बंगले का, बाकी की सारी चीजों का क्या फायदा. लोक पाहिजेत आपल्याला, और हमें लोग चाहिए, आपल्याला माणसं पाहिजे, और हमें मनुष्य चाहिए. येशूला माणसं हवी, और यीशु को मनुष्य चाहिए. येशू माणसाळलेला आहे, और यीशु मनुष्य में रहने वाला. आपण पण माणसाळलेले असावे. और हम भी मनुष्य को चाहने वाले होने वेगळं चाहिए. नाही.
अलग नहीं रहना है। माणसाने राहा और मनुष्य में रहने वाले माणसात बनो। राहा मनुष्य में रहो। माणसांपासून लांब जाऊ नका मनुष्य से दूर मत जाओ त्यांना कमवा और उनको कमाओ त्यांना घ्या और उनको लो। हीच माणसं आपल्याला उपयोगी ते आपले मुकुट बनते और यही मनुष्य हमारे उपयोग में आएंगे, वो हमारे मुकुट बनेंगे। ही देवाची इच्छा आहे ये परमेश्वर की इच्छा म्हणून है। आपल्याला माणसांच्या पुढे झुकणं जर आपल्याला झुकावं लागते ती व्यक्ती मिळण्यासाठी तर झुका इसलिए वो हमें व्यक्ति मिलने के लिए अगर हमें झुकना पड़ता है तो आप झुको। आज ही देवाची इच्छा आहे और आज ही तर परमेश्वर की आपण इच्छा इथे है। स्टॉप करू इसलिए हम यहाँ पर स्टॉप आणि करेंगे एक दुसऱ्यांची क्षमा मागू और एक दूसरे से क्षमा मांगेंगे। मग आपल्या पापांसाठी क्षमा मागू फिर हमारे पापों के लिए क्षमा तर मांगे। आपण आता 2 वेळा तर क्षमा मागितली हमने 2 बार तो क्षमा मांगी, पण आपण पर हम खोटं बोलतो झूठ बोलते हैं आपण सहनशील नाही और हम सहने वाले नहीं पवित्र हैं, राहत नाही पवित्र रहते नहीं नवीन मनुष्यत्व घातलेला और नाही नया मनुष्य को पहना नहीं है। त्याच्यासाठी क्षमा मागायच्या अगोदर उसके लिए क्षमा मांगने से पहले आपण काय करूया हम क्या करेंगे? आपण एकमेकांकडे क्षमा हम मागू एक दूसरे से क्षमा मांगेंगे। सगळेजण उभे राहणार सब खड़े हो जाएंगे आपल्या आपल्या फॅमिलीकडे जाणार और अपने अपने फैमिली के पास आपल्या जाएंगे, घरातल्या लोकांकडे पण आणि एकमेकांकडे पण अपने घर के लोगों के पास भी और एक दूसरे के पास भी, बघा मला क्षमा करा और बोलो मुझे क्षमा करो। मी पण तुम्हाला अगर त्यांनी तुम्हाला दुखवलं असेल तर त्यांना म्हणा जसं मी तुला दुखवलंय मला सॉरी हा मी माफी कर मला माफ कर मला क्षमा कर मी तुझ्याकडे क्षमा मागते आणि मी तुलाही माफ करते तू पण मला खूप दुखवलेलं आहे मी तुला माफ करते असं बोला चला सुरू करा बाजूवाल्यापासून सुरू करा और बाजू वाले से स्टार्ट करो। करो माफी मांगो एक दूसरे से आगे पीछे जाओ जी अपनी बात अड़ोसी पड़ोसी में पीछे मत रहो जावा मागच्यांकडे पण जावा मागच्या पुढे या नम्र हो जाओ जी एकदम से माफी मांगते नको मत नम्र व्हा, एकाकडे क्षमा मागून तिकडेच थांबून हाँ, राहा। सबके पास जाओ सगळ्यांकडे जा। सुनील भाऊ जावा ओळख असो नसो अपनी जागा सोडा सगळ्यांकडे राहा जाओ जागाची तर पीछे जाओ सबके पास जितने लोग दिखते हैं उन सभी लोगों के पास बोलो मुझे माफ करो मैंने आपको बहुत दिखाया है आणि बोलो मुझे मला क्षमा क्षमा करो करो, मी तुम्हाला दुखवलंय, मला क्षमा करा, मुझे माफ कर दो मला माफ करा। मेरे बोली से मेरे व्यवहार से जो आपको दुखाया है गलती किया है माफ करो माझ्या बोलीस व्यवहारशी करायच्या काही चुका केल्यात मला क्षमा करा। पवित्र पिता जैसे ये क्षमा मांग रहे हैं एक दूसरे से प्रभु और प्रभु एक दूसरे को क्षमा भी कर रहे हैं प्रभु इस विधि को छूटने के लिए इनको करने के लिए मदद कर यीशु के नाम से मैं मांगती प्रभु जैसे ये काम कर रहे हैं प्रभु पवित्र पिता इनकी आत्मा को आशीष दे जो नई बात इनके जीवन में तू करना चाहता है नई बात नया जीवन नई बातें करना चाहता है जो इनके लिए रखा है इसलिए इनको जुनी बातें भूलने के लिए मदद करे इनकी सारी स्मरण शक्ति से पवित्र पिता सारी जुनी बातें जो इनको दर्द दी दुखी दिए वो सबको भूल जाने के लिए मदद करे और नया मसीह में सब कुछ नया होने के लिए मदद करे ये अपने अपराधियों को क्षमा करे तो इनके अपराध क्षमा करे प्रभु यीशु के नाम से मैं मांगती हूँ मेरे पवित्र तो इनके सारे अपराधों को क्षमा कर जैसे इन्होंने अपने अपराधियों को क्षमा किया वैसे तू भी इनके अपराधों को क्षमा कर ये हमारी खास विनती है प्रभु दया करो मेरे मन पवित्र एक दूसरे के सामने सेवा करने वाला हृदय दो सहनशीलता आने दो नम्रता आने दो दीनता आने दो इनके सबका मन दीन करो यीशु के नाम से मन दीन करो प्रभु ये हमारी विनती हमारी प्रार्थना है यीशु के नाम से मांगते मेरे मन पवित्र पिता इन सब को प्रभु आपके हाथों में देते नम्र होने के लिए घर का काम करने के लिए एक दूसरे को हेल्प करने के लिए नम्र होने के लिए मदद करना प्रभु ये मेरी विनती मेरी प्रार्थना है इन्हें आशीषित करते हुए धन्यवाद दीजिए आपके पंख में सुरक्षित धन्यवाद दीजिए प्रभु यीशु के नाम से बैठ जाइए खाली बसे। अभी लास्ट शेवटचा इन सब के बाद अभी लिखा है इन सब के बाद आणि या सगळ्या गोष्टीनंतर तुम्हें प्रेम से भरना है तुम्हाला प्रेमाने भरायचं प्रेम का कटिबंध बांधना है आणि प्रेमाचा कटिबंध बांधायचा अपने आप को प्रभु को बोलते जाओ कि प्रभु मुझे प्रेम से भरो आणि तुम्ही बोलत जा की देवा मला प्रेमाने भर। आंखों को बंद करो बोलो प्रभु मुझे प्रेम से भरो डोळे बंद करा आणि बोला प्रभु मला प्रेमाने भर। परमेश्वर प्रेम है देव प्रेम आहे और वो चाहता है कि हम भी प्रेम से भरे आणि त्याची इच्छा आहे की आपण पण प्रेमाने बोलो भरू। प्रभु मुझे प्रेम से भरो तो बोला प्रभु मला प्रेमाने मेरा भर। हृदय प्रेम से भरो माझं हृदय प्रेमाने मेरे हृदय में आपका प्रेम
बहुत आएगा। माझ्या हृदयामध्ये तुझं प्रेम खूप पटेल. मैं आपको प्यार करूँ, मी तुम्हाला प्रेम मैं करेन. खुद को प्यार मी करूँ, स्वतःला प्रेम मैं खुद करेन का बैरी नहीं हूँ, आणि मी स्वतःचा वैरी बनू नये. आज्ञा उल्लंघन करके खुद का दुश्मनी नहीं करूँ, खुद को नाश नहीं करूँ. आणि आज्ञा उल्लंघन करून स्वतःचा वैरी बनू नये, स्वतःचा नाश. मैं अपने आप को भी प्यार करूँ आणि मी स्वतःलाही प्रेम और करेन. मेरे घर के लोगों को, अड़ोसी पड़ोसी को, सारे इंसानों को मैं प्यार करूँ. माझ्या घरातल्या लोकांना, शेजारच्या पाजारच्या लोकांना, सर्वांना मी प्रेम करेन. कभी मैंने लोगों को धोखा नहीं दिया. आणि कधी मी माझ्या लोकांना फसवू नये. प्रभु मुझे प्रेम से, प्रभू तुम्हाला प्रेमाने भर, मुझे प्रेम से, मला प्रेमाने भर. ये मेरी प्रार्थना है ही माझी प्रार्थना यीशु के नाम से. येशूच्या नावाने. आमेन. इसके बाद प्रभु का कहता है वचन 15 में, त्याच्यानंतर देवाचा वचन 15 मध्ये म्हणतात, प्रभु यीशु की शांति तुम्हारे मन में राज करेगी. आणि देवाची शांती तुमच्या मनामध्ये राज्य करेल. अगर आप ऐसा करोगे तो. जर तुम्ही असं केलं तर. और इस वचन को अधिकाई से ज्यादा यहाँ बैठने हैं. आणि या वचनाला खूप पटेल तुमच्या अंतःकरणात बसू. इसके लिए आपको पढ़ना है, म्हणून याला वाचायचं आहे, सुनना है, ऐकायचं आहे, सिखाना है, शिकवायचं आहे, एक दूसरे को चिताना है. एकमेकांना चेतावणी नहीं द्यायची ऐसा आहे. नहीं करो, ये नहीं करो, ये नहीं करो. आणि असं करू नका. एक दूसरे को बताना है. एकमेकांना क्या सांगायचं. तुम संडे को चर्च में नहीं आए? अच्छा नहीं, संडे को चर्च में आना है. आणि तुम्ही रविवारी चर्चमध्ये आला मला चांगलं नाही, रविवारी चर्चमध्ये आलं इस पाहिजे. रीति से एक दूसरे को चिताओ. अशा रीतीने एकमेकांना तुम्ही चितवा. प्रभु भोजन क्यों नहीं लिया? आणि प्रभुभोजन का नाही घेतलं? अनंत जीवन है वो. आणि सार्वकालिक जीवन आहे ते. अनंत जीवन पाने के लिए प्रभु भोजन खाना है. आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी प्रभुभोजन खायचं आहे. इस रीति से चिताओ, अशा रीतीने चितवा. सिखाओ. शिकवा. और सबसे बेस्ट अभी आपको ये रातन दिन करना है. आणि सर्वात बेस्ट हे तुम्हाला रात्रंदिवस करायचं आहे. वो है 16 वचन. ते आहे. आत्मिक गीत गाते रहो. ते आहे 16 वचन. आत्मिक भजन, गीत, स्तुति गीत, स्तुति गान और आत्मिक गीत गाते रहो. स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक गीते गात आहे. जितने आप प्रभु के गीत गाते आणि रहोगे जेवढे तुम्ही देवाचे गीत गात उतना राहाल पाप आपसे दूर रहेगा, तेवढं पाप तुमच्यापासून लांब गुस्सा राहील. दूर रहेगा, राग तुमच्यापासून क्रोध लांब दूर राहील. रहेगा, क्रोध दूर राहील. मतभेद दूर रहेगा, मतभेद दूर ये राहील. सारी बुराई दूर रहेगी. हे सर्व वाईट पण दूर राहील. आपके मुंह में गीत गाते रहो, तुमच्या मनात तुम्ही गीत गात राहाल. फोटो से गीत गाते रहो, पोटांनी गीत गात काम राहाल. करते करते गीत गाते काम रहो. करत करत गीत गात राहाल. झाड़ू मारते मारते गीत गाओ. झाडू मारताना गीत गा. हे प्रभु की स्तुति गाए, हालेलुया स्तुति. तो ये जो काम है वो म्यूजिक देगा ना. आणि हे जे काम आहे ते आपल्याला म्युझिक देते. तो आपको म्यूजिक का सपोर्ट मिल जाएगा. मग तुम्हाला म्युझिकचा आसरा भेटेल. तो गीत गाते रहो. आणि गीत गात राहा. ये जरूरी है. आत्मिक गीत तो जैसे आपको परमेश्वर एक आत्मा से जब आप भरते हो और आत्मा में भरते समय आप जब गीत गाते हो, ओ रबा खाना मासता रबा में मासी दीदी नामा संदा रबा खाना मासी दे रबा सिंदरे नाशा मेरे नामा सता रबा सिंदरे ना रखाना संदारी नामा संदा खुन्नो सिंदरे संदा संदा गाना सितो रोबो सिंदरे नामा सितो रोबो सिंदरे नामा संदारा नन्या स्तुति गाए प्रभु की स्तुति गाए. इस रीति से जो हमारे अंदर से गाना आता है, ईश्वर मेरा चरवाहा मैं तेरी भेड़ हूँ, तेरा ही बन के मैं पृथ्वी पर जीऊँ. गाती हूँ हालेलुया, गाती हूँ हालेलुया, हालेलुया 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 हालेलुया. जो हमारे अंदर से गीत आते हैं उस समय निकलते हैं उसे कहते हैं आत्मिक गीत. आणि जे त्यावेळेस आपल्या आतून जे गीत निघतात त्याला म्हणतात आत्मिक गीते. उसे आत्मिक गीते कहते हैं. त्याला आध्यात्मिक गीते पवित्र म्हणतात. आत्मा से भरकर. पवित्र आत्म्याने भरून. इसलिए जो हम भजन संहिता 150 देखते हैं, म्हणून स्तोत्र संहिता आपण 150 पाहतो. ये आत्मिक गीतों को बोला जाता आणि है. आत्मिक गीतांना म्हणण्यात येते. आया साम 40 में लिखा है, भजन संहिता 40 में लिखा है स्तोत्र संहिता 40 मध्ये लिहिलेला कि आहे. प्रभु यीशु ने मेरे मुंह में नए गीत डाले हैं और मुझे चट्टान पर खड़ा कर दिया. आणि प्रभू येशूने माझ्या मुखामध्ये नवीन गीत टाकलेले आहेत आणि त्याने मला एक चट्टानावरती उभं केलं शायद आहे. ऐसा होगा, प्रभु ने मुझे चट्टान पर खड़ा किया और मेरे मुंह में नया गीत भर दिया. आणि देवाने मला डोंगरावरती उभं केलं आणि माझ्या मुखामध्ये नवीन गीत भरलं. हम जितने गीत गाते हैं आणि जेवढं आपण गीत गातो उतना हम पाप से दूर रहते हैं. आणि तेवढं आपण पापापासून दूर राहतो. ये हमेशा याद रखना. ये आपके पास एक
हथियार है। आणि तुमच्याकडे एक हथियार आहे आपके घर में भी जब आप गाना गाते हो, आणि तुमच्या घरात पण जेव्हा तुम्ही गाणं गाता घर में कैसेट लगाते हो, प्रभु की गीत बजाते हो, तो उतनी दुष्टाई दूर रहती है। आणि घरामध्ये कॅसेट लावता किंवा गीत गाता तेव्हा तेवढी दृष्टाई तुमच्यापासून लांब क्योंकि राहते. कैसेट बजाते बजाते हम भी तो गाते हैं ना। आणि कॅसेट लावल्याच्या नंतर आपण सुद्धा त्याच्यावर गातो. तू इतना क्या सोच रहा है, अपनी सहारा न ले, काम में प्रथम स्थान देना। हमारा ऐसे कभी हो जाते हैं, कोई शब्द हम भूल जाते हैं, लेकिन हम ट्यून नहीं छोड़ते। ठीक है, तो कहने का उद्देश्य प्रियो, इस तरीके से हम दिन भर गाते रहना है। अशा रीतीने आपण दिवसभर गात राहायचं. और 17 वचन देता है। 17 वचन म्हणतात, वचन में वचनात तुम्ही जे काही कराल तुम्ही जे काही कराल अथवा बोलाल किंवा बोलाल, ते प्रभू येशूचे प्रतिनिधी या नात्याने करा व बोला. बस माझं हे सांगण्याचा उद्देश आहे. तुम्ही ख्रिस्ताचे आहात, आप मसीह के हैं, आहात ना, है ना, स्वर्गात जायचं आहे ना, स्वर्ग में जाना है तुम्ही ना? तर ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करत आहात। और आप यहाँ पर मसीह का प्रतिनिधित्व कर येशू रहे हैं. कसा आहे हे तुम्ही लोकांना दाखवताय। और यीशु कैसा ये आप लोगों को बता रहे हैं. म्हणून कोणतंही काम करताना, और कोई भी काम करते समय, बोलताना, बोलते समय, खाताना, खाते समय, चालताना, चलते समय, काही करताना कुछ भी करते समय लक्षात ठेवा, ख्रिस्त तुम्ही दाखवताय। और याद रखो आप मसीह को प्रकट कर रहे तुझ्या हैं. आईला ठाम आता असं करतात, याचा अर्थ आहे तुम्ही दाखवता की ख्रिस्त भांडखोर आहे का, और गाली देकर आप बात करते इसका अर्थ है आप लोगों को दिखाते हैं कि मसीह झगड़ा करने वाला है क्या? नहीं. पण तुमचा स्वभाव तुम्ही दाखवला, पण त्याच्याने येशूची बदनामी होती। आपने अपना स्वभाव दिखाया पर उसके द्वारा मसीह की निंदा हुई. आज प्रभू हेच आपल्याला शिकवतो। और आज प्रभु में यही सिखाता है, काही करा, कुछ भी करो येशूच्या नावासाठी करा, यीशु के नाम के निमित्त करो. काम करा, काम करो येशूसाठी करा, यीशु के लिए करो. जगा, जियो येशूसाठी जगा। यीशु के लिए जियो. तुम्ही कमवा, आप कमाओ येशूसाठी कमवा। यीशु के लिए कमाओ. हो, तुम्ही कमवा, येशूसाठी कमवा, और आप कमाओ यीशु के लिए कमाओ. कारण मला येशूला देता येईल, मुझे यीशु को देने मला आना येशूला चाहिए. देता येईल आणि मी दिलं तर तिथं जमा होईल। और अगर मैंने दिया तो वहाँ पर जमा होगा. स्वर्गात धनसंपत्ती जमवायला और सांगितली ना, स्वर्ग में धन संपत्ति इकट्ठा करने के लिए बोला है ना. स्वर्गात तुम्ही गरीब चालेल का श्रीमंत चालेल? और स्वर्ग में आपको गरीब रहना है कि अमीर रहना है. आम्ही येतात स्वर्गात गेल्यानंतर जर तुमचं खातं कमी निघालं तर और स्वर्ग में जाने के बाद अपना खाता कम निकला तो, का नाही दिलं जास्त देवाला, और क्यों नहीं दिया मेरे परमेश्वर को ज्यादा. रडत बसावं लागेल, दुःख करावं लागेल, अरे रोते बैठना पड़ेगा, दुख करना पड़ेगा. तिथे पैशांची गरज लागणार आहे वहाँ पैसों की जरूरत पड़ने वाली है. का? क्यों? इथले पैसे नाही हा, यहाँ इकडे पैसे इथे जाते। यहाँ का पैसा यही आपण जे वाला है. पैसे इथे देतो हम जो यहाँ पर पैसा देते हैं ते आपल्याला इकडे स्वर्गीय पैसे भेटतात। तो वहाँ पर हमें स्वर्गीय पैसा मिलता है. 30, 60 आणि 30, 60 आणि 100 और 30, 60 और 100. तुम्ही कशा हेतूने पेरताय और आप किस हिसाब से बोल रहे त्या हैं पटीने तुम्हाला भेटणार। और उसके अनुसार आपको मिलेगा. तुम्ही जर असं करताय और आप ऐसा कर रहे हैं काय नाही भेटणार। कुछ नहीं मिलेगा. पण जर तुम्ही असं केलं, जाता दे, जाम दे, जा, भेटतील स्वर्गात, और जाने जाने तो स्वर्ग में मिलेंगे 30 पट भेटेल, तो 30 पट मिलेगा. 60 पट 60 पट द्यायचं तर खूप आहे, पण प्रभू घराची परिस्थिती जाणतो, पण जे मी देते हृदयाने देते, पण तुझा दशांश होता देते, ठीक 60 पट. और फिर 60 पट मिलेगा. काही नाही, प्रभू आनंदाने देतो, या प्रभू तुझ्या आज्ञेचं पालन करून देतोय 100 पट. और आनंद के साथ देते प्रभु तेरी आज्ञा का पालन करके दे रहा हो तो 100 गुना. आपण कसे देतो हे देवाला माहिती आहे। हम कैसे दे रहे हैं ये परमेश्वर को मालूम है. अगदी ओझेने देतोय, और बोझ से दे रहे हैं, दुःखाने देतोय, दुख से दे रहे हैं, आनंदाने या देतोय, फिर आनंद से दे रहे त्या हैं. विधीमध्ये देवच पाहत असतो और इन विधि में सिर्फ परमेश्वर देखता आणि है. तो त्या हिशोबाने तो देईल। तो वो उस हिसाब से हमें देगा. म्हणून तिथे पैसे जमा करायचे, तो वहाँ पर पैसा जमा करना है. म्हणून आपल्याला तिकडची करन्सी भेटेल। इसलिए वहाँ पर हमें वहाँ की करेंसी मिलेगी. मी तुम्हाला सांगते, जेव्हा करन्सी एक्सचेंज करण्याचे जे हे असतं मनी एक्सचेंजर, और मनी एक्सचेंजर जो होता है त्याच्यात आपली सगळ्या देशाची करन्सी चेंज केली जाते। और वहाँ पर सारे देश की करेंसी चेंज की जाती है. जर तिथे डॉलर दिला वहाँ पर अगर डॉलर दिया तर इंडियन लोकांना इंडियन मनी भेटतात। तो इंडियन लोगों को इंडियन मनी मिलता इंडियन है. मनी इंडियन मनी. मनी एक्सचेंजच्या इथे गेलं, भारतीय पैसे तिथे दिले और भारत का पैसा वहाँ पर तर अगर
अमेरिकेचे डॉलर भेटतात, तो अमेरिका का डॉलर मिलता है त्याला म्हणतात मनी एक्सचेंज करणं. और उसे बोले मनी एक्सचेंज मग तसंच आहे ना, तो वैसे ही है ना चर्च आहे ना, चर्च चर्च, हे मनी एक्सचेंजर आहे. ये मनी एक्सचेंज असं ठिकाण आहे और ऐसी जिथे जगह तुम्ही भारताचे पैसे देता, जहाँ पर आप भारत का पैसा देते हैं स्वर्गात गेल्यानंतर तुम्ही तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला तिकडे स्वर्गाचे पैसे भेटते. और स्वर्ग में जाने के बाद वहाँ पर पहुँचने के बाद आपको स्वर्ग का पैसा मिलता है. कारण हे नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखना. मग आता आपल्याला तिथे पैशांची गरज का? तो हमें यहाँ पर भी पैसों की जरूरत है. इब्रिकरांचं पत्र आपण मगाशी वाचलेलं, इब्रानियों की पत्र हमने त्याच्यात पढ़ा था. 5वा पॉइंट वाचला नव्हता. 5वां पॉइंट हमने पढ़ा त्याला था लिहिलं, याजक लोकांना ह्यासाठी बनवलेलं आहे और वहाँ पर लिखा है याजक लोगों को इसलिए बनाया ते है देवाची भक्ती कि करावी, वो परमेश्वर की भक्ति दे, देवाला भेट द्यावी, परमेश्वर को भेंट दे, बलिदान द्यावा. बलिदान दे, त्याच्यासाठी याजकांना निवडलं. और उसके लिए याजक को चुना है. म्हणून आपण याजक होण्याच्या नात्याने इथे काय करतो, देवाला भेट देतो. इसलिए हम याजक होने के नाते यहाँ पर क्या करते हैं, परमेश्वर को भेंट देते हैं. 5वं वचन, 5वां वचन, येथील याजकांचे कार्य येथील याजकांचे कार्य पृथ्वीवरील निवास मंडपाशी निगडीत आहे. निवास मंडपाशी काय आहे, निगडीत आहे. म्हणजे आपण सगळे याजक जे काम करतो आपल्या ह्या पवित्र मंदिराशी आपण जुडलेले आहोत म्हणून करतो. हा निवास मंडप स्वर्गातील खऱ्याच निवास मंडपाची केवळ पृथ्वीवरील प्रतिमा आहे. म्हणजे खरा जो निवास मंडप, खरा जो परमेश्वराचं मंदिर, स्वर्गाचं ठिकाण आहे, तिथे जे होतंय ना तेच इथं प्रतिमा म्हणून इथे आहे. जसं मी तुम्हाला सांगते, आपण पाण्यात बघतो, हम पानी में देखते हैं, आपण दिसतो. हम दिखते हैं. आरशात बघतो, आईने में देखते हैं, आपण दिसतो. हम दिखते हैं. बरोबर आहे. तसंच आहे ना, ही जी मंडळी आहे, परमेश्वराचं निवासस्थान आहे, ते स्वर्गात जसं आहे त्याची प्रतिमा इथे आहे. तो वैसे ये जो कलीसिया है तो जो स्वर्ग में है वैसे ही उसकी प्रतिमा यहाँ पर है. मग जसे इथे स्तुती आराधना होते, तो जैसे यहाँ पर स्तुति आराधना तिथे होती होणार है, आहे. वहाँ पर भी होने वाली है. तिथे आपण भेट देतो, यहाँ पर हम भेंट देते हैं, तिथेही भेट देणार. वहाँ पर भी हम भेंट मग देते जर हैं. तुम्ही तिथे जमा नाही केलं तर तुम्ही भेट कशी द्या? इकडचे तर पैसे जात नाहीत वरती. और यहाँ पर तो पैसा ऊपर जाता नहीं, तो वहाँ पर तुम्ही जाताना तर घेऊन जाणार नाही. तिथे टाकलं दिदी दफन करताना पैसे काढू नका असं तर तुम्ही बोलणार नाही मला. दीदी दफन करते समय पैसा निकालना मत, ऐसा तो आप बोल नहीं सकते. स्वर्गात घेऊन चाललो स्वर्ग में लेकर जा असं रहा, तुम्ही नाही होऊ शकत ना, और ऐसा तो नहीं हो सकता ना, ते जाणार नाही. और वो जाएगा नहीं. म्हणून ख्रिस्ताने तिथे जमा करण्यासाठी इसलिए मसीह ने वहाँ पर जमा करने के इथे लिए पेरायला दिले यहाँ पर बोने के लिए इंडियन मनी. और इंडियन म्हणजे मनी, आपण भारतीय होतो म्हणून भारतीय, अमेरिकन वाले शाळे डॉलर देतात ते. और अमेरिका वाले शायद डॉलर दे रहे हैं. गल्फ कंट्रीमध्ये त्यांचे जे दिनार आहे किंवा जे काही त्यांचा दिन असेल ते देतात. और गल्फ कंट्री में जो कुछ उनका दिनार है वो देते होंगे. हर एक आपल्या आपल्या देशाची करन्सी देतो. और हर एक अपने अपनी देश की करेंसी देता है. तसं आपण भारतीय आपली भारताची करन्सी और देतो. हम भारतीय तो हम भारत की करेंसी देते मग हैं. जेव्हा इथे पेरतो तिथे भेटतं. और जब यहाँ पर बोलते हैं वहाँ पर, आणि जेव्हा आपलं अकाउंट आपल्याला समोर उघडण्यात येईल, और जब हमारा अकाउंट खोल दिया जाएगा, अनुग्रह प्रवीण शिंदे अनुग्रह प्रवीण शिंदे 2 करोड 2 करोड़, आतापर्यंत एवढे जमा केले. और अभी तक कितना जमा व्हेरी किया. गुड, व्हेरी गुड. मग ते त्याला तिथे देवाला भेट चढवायला, एक याजक होण्याच्या नात्याने तिथेही त्याला भेट द्यायला देवाजवळ जाता येईल. तो वो उसे एक याजक होने के नाते परमेश्वर को भेंट चढ़ाने के लिए वो फिर वो लेकर जाता म्हणून है. तिथे पैशांची गरज आहे. इसलिए वहाँ पर पैसों की जरूरत मी है. हे प्रभूला विचारून तुम्हाला सांगते. और मैंने ये प्रभु को पूछकर आपको मी बता प्रभूला दूं, म्हटलेलं, जर स्वर्गात भूक नाही, तहान नाही, मग पैशांची काय गरज आहे? मैंने परमेश्वर को पूछा कि स्वर्ग में भूख नहीं, प्यास नहीं, तो पैसों की क्या जरूरत है. तिथे तर जर गेलो बाजारात भाजी आणली असं तर काही तर झंझट नाही, तर भूकच लागणार नाही. और वहाँ पर हम गए बाजार में सब्जी लेकर आए, वैसा तो कुछ भी नहीं क्योंकि हमें भूख नहीं लगेगी, तहान नाहीये, प्यास नहीं म्हणजे है, अश्रू नाहीये, वहाँ पर आंसू नहीं तर है, तिथे ह्या सगळ्या गोष्टी नाहीये. तो वहाँ पर ये सारी बातें नहीं है. तू स्वर्गात जमा करायला संपत्ती का तो सांगितली? स्वर्ग में धन संपत्ति इकट्ठा करने के लिए क्यों हुआ. याजकांना भेट द्यावी लागेल ना देवाच्या समोर. और याजकों को भेंट देनी पड़ेगी ना परमेश्वर के सामने. देव काय म्हणाला, मला भेटायला खाली हात परमेश्वर ने कहा मुझे मिलने के लिए खाली हाथ येऊ नको, मत आ. म्हणून आत्म्यांबरोबर धन पण घेऊन जायचंय. इसलिए आत्माओं के साथ साथ धन भी लेकर जाना मी है. ज्या आत्म्यांना आणलं म्हणजे बघ और प्रभू, मैंने जिन आत्माओं को राय में बोलने के लिए कहा, एवढे तर नाही जमले, पण तिला लेख आणलाय, त्याला घे. और इतना तो नहीं जमा पर एक लेकर आए हो ले ले. तुम्ही एकाला घेऊन जा, 2ला घेऊन जा, 4 लाख 10 लाख 15 लाख एवढे आत्मे घेऊन जा, तेवढं तुमचं चांगलं. और जितनी आत्माओं को आप लेकर जाएंगे उतना आपके लिए अच्छा है. पण धनही संगती द्यावं लागेल. और धन भी साथ में देना पड़ेगा.
लग्नाला जाता ना, शादी में जाते हैं ना, फक्त जेवायला जातो का? सिर्फ खाना खाने के लिए जाते हैं क्या? लग्नाला आपण जेवायलाच जातो, और शादी में हम खाना खाने के लिए ही जाते हैं, है ना? लग्नाचा मुख्य उद्देश तो तोच असतो. मला तर मी तर त्याच उद्देशाने जाते. और शादी का मुख्य जेवायचं. उद्देश्य तो वही रहता है. मला लग्नाचं कार्ड आलं की मी विचार करते, बुफे सिस्टम नसेल, व्हरायटी असते, छान जाऊया जेवायला. तसं खाऊन खाऊन कंटाळलो है. लग्नाला जाण्याचा तोच तो उद्देश असतो. और शादी में जाने का वही उद्देश्य रहता है. चूक नाही ती, और गलत बात नहीं है वो. बायबल पण तेच सांगतं. और बाइबल भी वही बताता है. तुम्हाला कोकऱ्याच्या लग्नाला तुम्हाला आमंत्रण दिले. और मेमने के विवाह के लिए तुम्हें आमंत्रण दिया गया. धन्य है वे जो मेमने के भोज को चखेगा, खाएगा. धन्य आहे जे कोकराच्या लग्नाची मेजवानी चालते. आपल्याला ते खायचंय. और हमें वो खाना है. जर समजा पृथ्वीचं जेवण एवढं टेस्टी आहे तर स्वर्गातल्या येशूच्या लग्नाचं जेवण किती टेस्टी असेल. और पृथ्वी का खाना इतना टेस्टी है तो स्वर्ग में यीशु मसीह की शादी का खाना कितना टेस्टी होगा. काही काही लग्नांचं जेवण मी अजून विसरली नाही. और कुछ कुछ शादी का खाना मैं अभी तक नहीं भूली. मला ती आठवण आहे. अब मुझे वो याद है. आणि असं वाटतं कधी पुन्हा असं जेवण भेटेल. और ऐसा लगता है कि वापस कभी ऐसा मुझे खाना त्या मिलेगा. टायमाला जरा अजून खायला पाहिजे होतं. और काश उस समय मुझे थोड़ा और ज्यादा खाना चाहिए. पोट भरलं होतं ना, जातच नव्हतं. 2-3 वेळा खाल्ल्यानंतर थोडासा गॅप घेऊन तुला विचार केला थोड्या वेळाने पुन्हा जायचं. किती खाल्लं तरी मन भरलं नव्हतं. और कितना खाया फिर भी मन नहीं भर रहा था. तसं जेवण चांगलं होतं. सांगायचा उद्देश तसं की आपण देवाच्या मुलाच्या लग्नाला जाणार आहे. और हम परमेश्वर के पुत्र के विवाह में जाने वाले. जरी आपण जेवायला जातो तरी आहेर देतो. और वही हम खाना खाने के लिए जाते हैं पर हम आहेर देते हैं. गिफ्ट घेऊन जातो. गिफ्ट लेकर जाते हैं. पाकिट देतो. और पॉकेट देते हैं. अरे जेवायला चाललोय ना, मग खाली हाताने जायचं ना. और खाना खाने के लिए जा रहे तो खाली हाथ जाना असं चाहिए. नाही, आपण आहेर घेऊन जातो. और वैसा नहीं करते, हम आहेर लेकर जाते हैं. तसंच आपल्याला येशूला भेट द्यावी लागणार म्हणून येशू म्हणाला तिथे जमा करा. तो वैसे ही हमें यीशु को भी वहाँ पर भेंट देनी पड़ेगी. इसलिए यीशु ने कहा कि तुम क्या करो, वहाँ पर धन इकट्ठा करो. म्हणून प्रियानो सांगण्याचा उद्देश हाच आहे, आपल्याला स्वर्गात जायचंय. और बताने का उद्देश्य है हमें स्वर्ग जाना. आपल्याला पृथ्वीवर नाही राहायचंय. हमें पृथ्वी पर नहीं रहना. आज्ञा पालन करा. आज्ञा पालन करो. चांगलं ख्रिस्ती जीवन और जगा. अच्छा मसीह जीवन जियो. जे काही करा येशूच्या नावाने और करा. जो कुछ करते हैं यीशु के नाम से. येशूसाठी करा. यीशु के लिए करो. तुम्ही प्रार्थना करता येशूसाठी करा. आप प्रार्थना करते हैं यीशु के लिए. चर्चला येता येशूसाठी. चर्च में आते हैं यीशु के लिए. कोणासाठी नका येऊ. किसी के लिए भी मत. माझ्यासाठी पण नाही, मेरे लिए भी मत. येशूसाठी या. यीशु के लिए आओ. मला बरं व्हायचंय म्हणून मी चर्चला आलो, बिलकुल नाही. तुम्ही येशूसाठी या. और मुझे चंगा होना है इसलिए मैं चर्च में आ रहा हूँ, बिल्कुल नहीं, पर यीशु के लिए आओ. मला मी चर्चला आलो तर मला खूप पैसे भेटतील, माझा धंदा चांगला होईल किंवा माझे नोकरीचे पैसे वाटतील, माझ्या घरात भरपूर येईल, हा उद्देश नका ठेवू. मी येशूकडे आलो आहे चर्चसाठी. और मैं चर्च मध्ये येशूसाठी आलो आहे. और यीशु के पास अगर मैं जाऊंगा तो मेरा धंधा अच्छा हो जाएगा, मुझे बहुत पैसा मिलेगा, इस उद्देश्य से मत आकर मैं यीशु के लिए जा रहा हूँ, इस उद्देश्य से आओ. तुम्ही कमवा येशूसाठी. और आप कमाओ यीशु के लिए. तुम्ही जगा येशूसाठी. आप जियो यीशु के लिए. लग्न करा येशूसाठी. शादी करो यीशु के लिए. हा, ह्यासाठी लग्न. आता ज्यांचं लग्न झालं लग्न करू नका. मी जे अनमॅरिड आहे त्यांच्यासाठी बोलते. और जो अनमैरिड है उनकी तो बोल रही है. आता लग्न झालेल्या म्हणजे दीदी होण्यात लग्न करा येशूसाठी. तर मी आता हे लग्न येशूसाठी करतो. हे बायको मी येशूसाठी लग्न करतो. लग्न करा येशूसाठी म्हणजे तुम्हाला एक आत्मा भेटेल येशूकडे नेण्यासाठी. और शादी करो यीशु के लिए, मतलब आपको एक आत्मा मिलेगा यीशु के पास लेकर जाने की. तुमची बायको तुमचा मुकुट असेल. और आपकी पत्नी आपका मुकुट रहेगी. तिच्याने जे मुलं होतील तुम्ही मुलं जन्म द्या येशूसाठी, कारण ती मुलं तुमचे मुकुट असतील. और आपके बच्चों को आप जन्म दो यीशु के लिए, क्योंकि वो बच्चे आपके मुकुट रहेंगे. का जेव्हा येशूसाठी, खाना खाओ यीशु के लिए, झोपा येशूसाठी, सो यीशु के लिए, सगळं येशूसाठी करा. सब कुछ यीशु के लिए करो. हर एक श्वास घेताना येशूसाठी. हर एक सांस लेते हो यीशु के लिए लो. ही देवाची इच्छा आहे. तर तुम्ही स्वर्गात जाल, स्वर्गाचा दरवाजा उघडा असेल, आतून आवाज येईल, ये विश्वास योग्य दासा, माझ्या आनंदात सहभागी हो. कुणाचं नाव घेऊ? हा, सगळीकडून या, तुम्ही सर्वजण या. तुमच्या सगळ्यांचं नाव घेते. माझी तर इच्छा आहे सिंहगडला एक व्यक्ती सुद्धा राहू नये खाली. और मेरी ऐसी इच्छा है कि सिंह का एक भी व्यक्ति नीचे नहीं रहे. आम्ही दोघं जेव्हा तुमच्यासाठी बोलतो, हम दोनों जब आपके लिए बोलते हैं, या तुमच्या काही चुका किंवा काही झालं तर आम्ही बोलतो, प्रभू हा आत्मा खाली ठेवू नको. और हम लोगों को बोलते प्रभु ये आत्मा नीचे मत रहा प्लीज. प्लीज. माझी इच्छा नाही की सिंहमध्ये आलेला रविवारच्या दिवशी, आता समजा आता पुढच्या महिन्यात आहे ना आपलं पेंटिकोस्टल डे, और अगले महीने में पेंटिकोस्टल दिन है.
जून महिन्यात जून महीने में, त्या दिवशी समजा उचलण्याचा दिवस हा तोच दिवस असला और उस समय अगर उठाने का वही दिन रहेगा, आणि तेच प्रार्थना करत असते, प्रभू समजा आता कोणती तारीख सांगितलेली? 5 सांगितलेली ना? संध्या हा 5 तारीख पेंटिकोस्टल डे, 50वा दिन, कापणीचा दिवस, कटनी का दिन है। त्या दिवशी रॅप्चर होणार, यानी ज्या दिवशी पवित्र आत्मा आला त्या दिवशी जाणार. और जिस समय पवित्र आत्मा आया उसी समय हो जाएगा. ही कापणीची वेळ आहे, पेंटिकोस्टल डे. 3000 आत्मे पेत्राने कमवले और 3000 आत्माओं को पतरस ने कमाया. तयार झालेलं पीक पाठवलं और तैयार हुआ जो उपज है उसने बेच मग दिया. आपण तयार आहोत की पीक पहिलं जाणार तो हम जो पवित्र आत्म्याबरोबर. जो हम तैयार है वो जो उपज है वो पहली जाएगी पवित्र आत्मा के साथ. पवित्र आत्मा जेव्हा जाईल ती जोपर्यंत चालू राहील, कंटिन्युअसली चालू राहील, ही जे फुकणं आहे ना, जोपर्यंत एक एक आत्मा जो पवित्र आत्म्याने निवडलाय, दुखवलं नाही, देवाचा शिखर मातोक झालेला आहे, उचलला जात नाही, तोपर्यंत तो साऊंड राहणार. और जब तक जो पवित्र आत्मा को जिन्होंने प्रसन्न किया है, जिनके ऊपर पवित्र आत्मा की छाप है, जिन्होंने परमेश्वर को जो अच्छा लगता है वही किया है, जब तक वो नरसिंह चालू रहेगा तब तक वो सारे उठा लिए जाएंगे. आवाज बंद, आवाज बंद, मी राहिली, रहेंगे, तुम्ही गेला. आप गए अरे सगळे कुठे गायब झाले, और सब लोग गायब हो गए. वचन चालता चालता तुम्ही गायब होऊन जा. और वचन चलते चलते आप गायब हो जाओगे. कारण ती वेळ कोणती आहे? क्योंकि वो समय कौन सा है? देव म्हणाला, एकीकडे चक्की पिसने का समय, खेत में काम करने का समय है ना? काही ना, आणि काही झोपण्याची वेळ सांगितली. और सोने एक का समय. उचललं आहे, झोपले एक जण उचललं आहे. म्हणजे समजा इथं दिवस आहे तर मग त्या देशात रात्र आहे. और यहाँ पर दिन है तो उस देश में रात है. जर इथं रात्र आहे अगर यहाँ पर रात है तर तिथे दिवस आहे. तो वहाँ पर दिन है. तशा पद्धतीत आपण समजा सकाळी आलो अगर हम सुबह आए तर मग आपली सकाळी राज्य होईल, तो हमारा सुबह रैप्चर होगा, नाहीतर रात्री. नहीं तो रात को. झोपलेले आहोत, सोए हुए गए. म्हणून जागृत राहायचं. हे तयार होईल, म्हणजे जेवढे तयार आहेत ते जातील. आणि आमची इच्छा सिंहमधला कोणच राहू नये, और जितने लोग तैयार है सब लोग जाएंगे. और हमारी इच्छा है कि जीवन में कोई भी व्यक्ति नहीं रहे, नाही राहावं. नहीं रहे. एवढे भयानक दिवस आहे नंतरचे. और इतना भयानक दिन है बात के. म्हणून प्रियानं आपल्याला स्वर्गात जायचंच आहे. इसलिए प्रिय हमें स्वर्ग में जाना है. सगळ्यात बेस्ट मी तुम्हाला सांगते, रॅप्चरच्या वेळेला जाणं हे अतिशय उत्तम और आहे. सबसे बेस्ट मैं आपको बताती हूँ कि रैप्चर के दिन जाना बहुत अच्छा है. का? क्यों? न्याय नाही होणार ना, न्याय नहीं होगा ना, न्यायापासून वाचू. न्याय से बच जाएंगे. जेव्हा येशू बादलों पर आ गया जर एकदा येशू मेघावर होऊन आला आणि त्याच्यानंतर मी त्याच्याबरोबर गेली तेव्हा न्याय आहे, न्याय करावाच लागणार. और उसके बाद अगर मैं उसके साथ चले गई तो फिर उसके बाद न्याय है. माहिती बघा. मग दुसरी कटणी कोणत्या महिन्यात आहे? तो दूसरी कटनी कौन से महीने में है? सप्टेंबर. कोणता महिना? हे संध्याकाळी झालं म्हणून तुम्हाला सांगते. सप्टेंबर महिना. सप्टेंबर महिने में. तुम्ही लोक उचलले गेलात, और समझो आप लोग उठा लिए मी गए, राहिली. मैं रह गई. 7 वर्ष मला राहायचंच और आहे. 7 साल मुझे यहाँ पर रहना 7 है. वर्ष झाली. 7 साल हो गए. सप्टेंबर महिना हा जागृत लक्षात ठेवायचा, बादलों पर येशू आलेला. सप्टेंबर महिना हे लक्षात ठेवायचं की मेघावर होऊन येशू येणार आहे. तैयारीत राहायचं. सप्टेंबर महिना 7वें महिन्यात 7 वर्ष झाले, यीशु बादलों पर आएगा और तुरही फूकी जाएगी. सारे बादल जो है, जो आकाश वो लपेटा जाएगा, सूर्य अंधकार हो जाएगा, चंद्रमा लाल हो जाएगा, तारांगण गिरा दिए जाएंगे, बड़ी तुरही फूकी जाएगी, सब डर जाएंगे, भूकंप होगा, सब हिलने लगेगा, भूकंप, पहाड़ डरने लगेंगे, इंसान के अंदर डर आ जाएगा. आ गया, हम लोग आ गया. रक्षा में तो नहीं है, 7 साल बड़ी मुश्किल से निकाला, अच्छा हो गया आप आ गए. क्योंकि मुझे तो छुपना ही पड़ेगा ना 7 साल, इधर भी नहीं रह सकती. आणि मला लपवावंच लागेल 7 वर्ष. इथं तुम्ही नाही राहू शकत. एक घर में भी, प्रेयर हॉल में भी नहीं आ सकते. प्रेयर मध्ये पण नाही येऊ शकत. मैं जहाँ छुपूंगी, अभी अंतिम काल में तो सैटेलाइट के द्वारा हर इंसान कहाँ है मालूम पड़ेगा. आणि अंतिम काळामध्ये सॅटेलाइटच्या द्वारे कुठे माणूस आहे ते शोधून काढते. अभी मैं उस काल में रहने वाली हूँ, इसलिए मैं मेरे बचाव के लिए बताती हूँ. सैटेलाइट में मैं पकड़ी नहीं जाऊंगी. उस काल में प्रभु मुझ पर कृपा करेगा. आणि त्या काळामध्ये देव माझ्यावरती कृपा करेल. मी सॅटेलाइट मध्ये पकडली नाही जाणार.
अगर आप में से कोई रह गया तो उसके लिए ये बता रही हूँ मेरे साथ। आणि जर तुमच्यामध्ये जर कोणी राहिलं तर माझ्यासोबत तुम्हाला पण सांग. रैप्चर में नहीं गया तो रॅप्चर मध्ये नाही गेला तर तो सैटेलाइट में कहाँ पर भी है जाना जाता है, इंसान पकड़ में आएगा, लेकिन सिर्फ मसीह लोग सैटेलाइट में नहीं पकड़े जाएंगे। आणि सॅटेलाइटच्या द्वारे जिथे माणूस आहे की लोक पकडण्यात गेली, फक्त ख्रिस्ती लोक पकडली नाही जाणार. उसको 7 साल चुकना ही पड़ेगा, आणि त्याला 7 वर्ष लपावंच लागेल. उसमें भूखा पानी बहुत कुछ परिस्थिति से गुजरना पड़ेगा। त्याच्यात उपाशी राहावं लागेल, तहानलेलं राहावं लागेल, खूप साऱ्या परिस्थितीतून जावं लागेल. 7 साल इंतजार होने के बाद बादलों पर आने वाले यीशु मसीह की ओर ताककर धन्यवाद देकर जाने का पृथ्वी नाश। आणि 7 वर्ष वाट पाहिल्याच्या नंतर येशू ख्रिस्त मेघावरून येईल, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर जायचं आणि नंतर मग पृथ्वीचा नाश. बहुत अच्छा है, रैप्चर में हम जाते हैं आणि खूप चांगलं आहे आपण रॅप्चर मध्ये जातो तो स्वर्ग जाना है हमको। आणि प्रियांना स्वर्गात जायचं तो ये तो बुरे जो जुना मनुष्य को निकाल दो आणि जुनं मनुष्यत्व काढून टाका, मसीह को ख्रिस्ताला परिधान करा. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वादित करू. प्रार्थना करें, आपण प्रार्थना करू. आंखों को बंद करें आपण डोळे बंद करू और हम प्रभु से प्रार्थना करें। आणि आपण देवाकडे प्रार्थना प्रभु को कहेंगे प्रभु आज से मैं कुछ भी करूंगा तेरे लिए, आणि देवाला म्हणून देवा मी आजपासून जे काही करीन तुझ्यासाठी करेन. खाऊंगा पीऊंगा रहूंगा काम करूंगा जीऊंगा, हर एक सांस पे सब पे यीशु तेरे लिए। आणि खाईन पिईन प्रत्येक काम करेन, माझा प्रत्येक श्वास फक्त तुझ्यासाठी. मैं कमाऊंगा तेरे लिए, मी कमवीन तुझ्यासाठी, शादी करूंगा तेरे लिए, लग्न करेन तुझ्यासाठी, बच्चों को जन्म दूंगा तेरे लिए, मुलांना जन्म देईन तुझ्यासाठी. जो कुछ मेरा है वो सब तेरे लिए। जे काही माझं आहे सर्व तुझ्यासाठी. मेरी अगर शादी हो चुकी है तो प्रभु मेरी बीवी मेरा पार्टनर आपका है, आणि जर माझं लग्न झालेलं आहे तर माझी पत्नी माझं लाईफ पार्टनर तुझा आहे, मेरे बच्चे आपके हैं, माझी मुलं तुझी आहे, मैं आपका हूँ, मी तुझा आहे. मैं आपका हूँ तो मेरा सब कुछ आपका है। मी तुझा आहे तर माझं सर्व काही तुझं आहे. प्रभु यीशु प्रभू येशू, मैं आपके लिए ही सब कुछ करूँगा, मी तुमच्यासाठी सगळं करेन, आपके लिए जीऊंगा तुमच्यासाठी और सगळं, आपके लिए ही मरूंगा। आणि आप तुमच्यासाठी बंद सगळं करें। करेन. डोळे बंद करेन. यीशु के नाम से, येशूच्या नावात, प्रभु यीशु के नाम से प्रभू येशूच्या नावात दया रखना। दया कर. ये मेरी प्रार्थना है, ही माझी प्रार्थना ये आहे. मेरी प्रार्थना है प्रभु। ही माझी प्रार्थना ज्यादा आहे. वचन पढ़ने के लिए मदद करना, जास्त वचन वाचण्यासाठी मदत, वचन का योद्धा बनने के लिए मदद करना, वचनाचा युद्ध बनण्यासाठी रात मदत दिन कर. इस पुस्तक में मनन करने के लिए मदद करना, रात्र दिवस या पुस्तकामध्ये मनन करण्यासाठी मदत कर. मुझे सहायता, मला मदत कर, मुझे सहायता। मला मदत कर. प्रभु यीशु के नाम से प्रभू येशूच्या नावाने आमीन। आमेन. आंखों को बंद रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, हम प्रार्थना करते हैं मेरे जीवन देने वाले पवित्र प्रभु सेनाधीश पिता, इन सभी को आशीषित करना और प्रभु स्वर्ग में हमें जाना है। हमारा लक्ष्य प्रभु यीशु की ओर ही लगाना, हमारा मन इस संसार की वस्तुओं पर संसार और संसार की वस्तुओं पर नहीं, आज इन सब की आंखें तेरी ओर लगाइए स्वर्ग में जहाँ यीशु आज भी विद्यमान है, हमें भी वहीं जाना है। इसलिए प्रभु आज हम सब ने जो इस संसार में हम चल रहे थे रास्ता चेंज किया है और अब हम मसीह की राह पर हैं। बस प्रभु मेरी ये विनती है इन सभी को मसीह की राह पर चलाना, रक्षा करना, अनुग्रह के पंखों में सदा सुरक्षित रखना, इन्हें आंखों के पुत्री के समान संभाल लेना, एक भी आत्मा नाश मत होने देना। सब प्रभु स्वर्ग की राह पर चलकर स्वर्ग के दरवाजे के पास पहुंचकर भय से भीतर प्रवेश कर आनंद में आपके आनंद में सहभागिता लेने के लिए मदद करना। इनमें से एक भी आत्मा नाश मत होने देना। सिय्योन में आने वाला कभी नरक नहीं जाएगा, अधर्म के फाटक इन पर प्रभु नहीं होंगे। मैं इनके लिए मध्यस्थी करती हूँ, एक भी आत्मा प्रभु, एक भी आत्मा, जितने जनों का बपतिस्मा प्रभु यीशु के पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से हुआ है और वो सिय्योन में आता है और सिय्योन का वासी है, सिय्योन में वो परमेश्वर का जन बनकर आपका नाम लेकर जी रहा है, वो कभी नरक नहीं जाएगा। और संसार में किधर भी भटका है वो वापस इधर ही आएगा। सारे भटके हुए लोगों को आप पकड़ कर ढूंढ कर इन्हें वापस लाओगे, उद्धार उनका वापस प्रक्रिया कराकर उन्हें स्वर्ग में दोगे, लेकिन एक भी व्यक्ति नरक जाने नहीं दोगे, मेरा विश्वास है। क्योंकि सिय्योन आपने इसीलिए खोला है, धंधे के लिए नहीं, पैसा कमाने के लिए नहीं, आत्माओं को जीतने के लिए। जितनी सिय्योन में आत्माएं आएगी वो सब स्वर्ग जाएगी और इन सबको भी जाना ही है। इसलिए प्रभु इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना, आंखों की पुत्री के समान संभाल लेना, धन मान सम्मान से जगह से तुरंत रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इनके घर में शांति देना करो, शब्द इनकी सारी आशीषें देना, इनके घर में सुख की घोषणा करते हो, इनके घर में मेल मिलाप घोषित करते हो, इनके आपस में जो कुछ रगड़े झगड़े हैं वो सब यीशु के नाम से दूर करती और मसीह की शांति घोषित कर, मसीह की शांति घोषित करते।
एक एक फैमिलीज में मैं शांति घोषित करूँ। यहाँ के सारे पुरुषों के लिए प्रार्थना करती हूँ, अपने घर का कर्ता बनकर अपने घर को अच्छा चलाने के लिए मदद करना, अपनी पत्नी अपने बच्चों को, अपने नाती पोतों को, अपने एक एक व्यक्तियों का अच्छा देखभाल करने के लिए मदद करना, इनकी सुधि लेना, इनको शैतानी बंधनों में जकड़ने नहीं देना, इनकी रक्षा करना, अपने घर वालों के साथ आपके साथ फेथफुल रहने के लिए मदद करना, इनमें विश्वसनीयता है, ये मेरी प्रार्थना है। रक्षा करना, इन्हें मैं आपके लहू तले लाके सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देते प्रभु। इन सबको प्रभु छुटकारा घोषित करें। जितने लोग मोटापे के कारण पीड़ित है उन सारे लोगों का मोटापा घटा देती है, आपके अभिषेक से इनका मोटापा घटे है। जितने लोग दुर्बलता के कारण, शरीर में वीकनेस के कारण बदन नहीं पकड़ रहा है, आपके अभिषेक से उनका प्रभु शरीर हष्ट पुष्ट हो गया है प्रभु। इनकी आंखों की रोशनी बढ़ने के लिए प्रार्थना करें। इनके सिर पर बाल की घटी न हो प्रभु, इनका माथा हमेशा बालों से भरा रहे प्रभु। पवित्र पिता इनके हाथों पैरों में हमेशा चंगाई रहे प्रभु। इनका पेट, इनकी कमर, इनका पीठ, इनकी छाती हमेशा मसीह की महिमा करती रहे। ये कभी भी प्रभु दुर्बल निर्बल नहीं रहेंगे। कोई बीमारी, कोई व्याधि इनके करीब नहीं आएगी, कोई दुष्ट इन्हें छू नहीं सकता, कोई भी नहीं। ये अपने पैरों के नीचे सांप और बिच्छू को रोकेंगे, लेकिन इनकी कभी हानि नहीं होगी। इनका घर बना रहेगा, इनका घर बचा रहेगा, इनका घर कभी टूटेगा नहीं, ये कभी गरीब नहीं रहेंगे, ये कर्जा लेने वाले नहीं कर्जा देने वाले बनेंगे, ये बहुगुणित होंगे, ये कभी निर्बल नहीं रहेंगे, ये अकेले अकेले नहीं जिएंगे, ये मिलकर रहेंगे, मिलजुल कर रहेंगे, ये कभी झगड़ा नहीं करेंगे, फाइनेंशियली बातों में कभी एक दूसरे से मन मुटाव नहीं करेंगे। प्रभु अपने लोगों को ये कमाएंगे, शांति से रहेंगे। भाईचारे की प्रेम में इनमें घोषित कर दूं, भाईचारे का प्रेम इनमें रिलीज करते हूँ। जो कुछ भूतकाल में हुआ है वो सब में यीशु के लहू से इनका मिटा डालते और प्रभु यीशु के नाम से मसीह की शांति इनके मन में राज करेंगे, डिक्लेयर करते, इनके घर में मसीह की शांति घोषित करते। धन्यवाद देते, ये ऊंचे पर रहेंगे। धन्यवाद देते प्रभु, इनका भलाई होगा, इनका कभी बुरा नहीं। इनके बच्चे यहोवा की सिखलाई हुए, इनके बच्चों से इन्हें कोई दुख न मिलेगा, कोई टेंशन, आंसू नहीं रहेगा। इनके बच्चों का भलाई होगा प्रभु। मैंने आपके हाथों में लेके रक्षा करना प्रभु। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको दूं। और जैसे इनका उद्धार हुआ, इनके घराने का उद्धार होने किया प्रभु यीशु के नाम से, आमीन। अब पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह और पवित्र आत्मा की सहभागिता प्रभु यीशु मसीह के दूसरे आगमन तक हमेशा हमेशा हमारे साथ बनी रहे। और हम सब कहें आमीन। सगळ्यांना प्रेज, सबको प्रेज।